प्रस्तुत काल विवेक चूडामणी ग्रंथ भाग 2 श्लोक क्रमांक 454 क्रमांक वाचून थांबलेलो होतो. प्रकरणाचं नाव आहे जीवनमुक्त प्रारब्ध विचार. हा आपल्यासाठी चालू आहे. संतांचं जे महात्मे सांगण्यात आलेले त्यांची स्थिती काय, असो ऐसा कोटी आठवच नाही देहीच विदेही भोगुदशा. ही जी गोष्ट सांगायची ती त्यांच्यापुरती न सांगता तुमच्या आपल्या जीवनात सुद्धा तसा क्षण उजाडला पाहिजे असं त्यांना सांगायचं. ते कसे होते तर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे होते. तर आपण सुद्धा वैराग्याचं कुठंतरी आजूबाजूला आहे का नाही हे तपासण्यासाठी या सगळ्या गोष्टी आत्मज्ञानी आहेत. संत तेथे विवेक असण्याची ह्या सगळ्या गोष्टी जे शिकवतात तर पुढचा चाललाय त्याच्या पाठीमागे जाता जाता आपल्याला सुद्धा त्या स्पॉटपर्यंत पोहोचायचं आहे. आणि तो ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे त्याची कशी वाटचाल आहे आणि आपण त्या स्पॉटच्या जवळपास आहोत. मोक्ष रेखे आला, आपण त्या रेषेच्या जवळ आलेलो आहे. म्हणून तुमच्या जीवनात आपल्या जीवनात घडत असताना ज्या घटना घडतात त्याच्याकडं कोणत्या दृष्टीने पाहायचं, तो कोणत्या दृष्टीने पाहतो अशा प्रकारचं सांगितलं होतं. कालचा शेवटचा श्लोक आपण पाहिला होता. आत्मसाक्षात्कारी योगाचे प्रारब्ध खरोखर बलवत्तर असते. बघा ते म्हणतात आत्मसाक्षात्कारी माणसाचं प्रारब्ध बलवत्तर असतं, त्या प्रारब्धानुसार त्याला वागावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना आपण हा विवेक चूडामणी ग्रंथ सिरियलनी वाचला पाहिजे, सिरियलनी ऐकला पाहिजे तर कळेल. आता त्यांनी सांगितलं प्रारब्ध असतं का, तुमच्या आपल्याला डोळ्यापुढे धरून त्यांनी सांगितलं. कारण आपण म्हणणार हा असा आहे तो तसा आहे ती तशी आहे, ती त्यांचं प्रारब्ध आहे बाबा. ही आपली समजूत काढण्यासाठी आहे. नाही तर त्यांना प्रारब्ध नाही, त्यांना क्रियामान नाही आणि त्यांना संचित नाही. ही त्यांची दृष्टी आहे. पण आपण ओळखण्यासाठी आणि आपला दृढनिश्चय होण्यासाठी आणि आपण वाटचाल करत असताना आपल्याला हे जे स्पॉट लागणार आहे त्या स्पॉटचे समाधान करण्यासाठी त्यांनी ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. ही डोक्यात काही ठेवू नाही. तर आपण म्हणलं त्यांचं प्रारब्ध बलवत्तर असतं. काल साहेबांचं आमचं जाताना बोलणार आणि पुढे सांगितलं अरे प्रारब्ध कुठं आहे, आत्मा आहे ते. त्यांना तर त्यांच्या गुरूंनी सांगितलं तो आत्मा आहे, आत्म्याला कुठं प्रारब्ध असतं का. नाही मग तुम्ही म्हणाल शरीराला प्रारब्ध आहे. हो, मग त्यांनी ठिकवलं शरीराला आहे आणि जीव भावाला आहे. पण जीव भाव मिळाला का प्रारब्ध संपलं. मग आता कोणाकडं आलं ते म्हणले ते प्रारब्ध आता आलं शरीराकडं. पण ते म्हणले शरीर आहेच कुठं वास्तव्यात, रश्शीवर साप आहेच कुठं, खांबावर भूत आहेच कुठं. मग नाही बाबा खांबाला नाही पण भूताला, मग भूताला नाही तर खांबाला. आत्म्याला प्रारब्ध नाही आणि खांब असल्यामुळं आत्मा असल्यामुळे भूत आहेच नाही, खांब असल्यामुळे भूत आहेच नाही, मग भूताला प्रारब्ध आहे का. बघा आता हे कसं कलेन. आता या हा धडा चालू असताना जर आपण नसेल तर ते मागचं डोक्यात घेऊन जाणार प्रारब्ध असतं बाबा, प्रारब्ध असतं. आता पुढच्या धड्याला तो गैरहजर. म्हणजे बाबांनी काल सांगितलं की जर तुला मांस मच्छी मटण खाऊ शकतो, नसेली पदार्थ सेवन करू शकतो, काय हरकत नाही. पेज क्रमांक 229 एवढंच वाचून पळून गेला तो. आणि नंतर तो म्हटला अहो मी वाचलेले त्याच्यामध्ये त्या ग्रंथामध्ये की मांस भक्षण करू शकतो तो, अल्कोहोल पदार्थ सेवन करू शकतो. तो म्हणला कशात ऐकले, जो त्याच्यातला गाडा अभ्यास करतो. म्हणला असं काही लिहिलं नाही. म्हणला आहे, तुम्ही 229 पेज नंबर पहा, त्याच्यात लिहिलं. हो मांस भक्षण करू शकतो, भक्षण पिऊ शकतो वगैरे करू शकतो तू. पण तुला जर नरकात जायचं असेल तर. पुढचं 230 नंबरचं पान त्यांनी वाचलंच नाही. त्यामुळं आपलं पण तसं नको व्हायला का आपण हे एक पेज वाचून पळत सुटलेलो आहे, काहीतरी घेऊन अर्धवट घेऊन पळत सुटले, असं नको व्हायला. म्हणून आत्मसाक्षात्कारी योगाचे प्रारब्ध खरोखर बलवत्तर असते. त्याचा क्षय फक्त कर्मफले भोगूनच होतो. हो, तुमच्या वाट्याला आलेली कर्म भोगून. म्हणून तुकोबरा म्हणतात समाजाला डोळ्यापुढे घेऊन तुमची अशी दरिद्री कशी, तुमची एक बायको मेली, दुसरे हलाल होते चालले, हे सगळं कसं. ते म्हणले प्रारब्ध आहेच नाही, पण आता भोगायला आले ना तर भोगून सांडिले कलेवर भव भ्रमाचा व्यापार. मी भोगतो आणि मी टाकून पण देतोय, पण हे जे सगळं टाकतोय हे जन्म मृत्यू स्वप्नासारखी. आणि मग त्याच्यामधली कर्म कशी असणार, ती सुद्धा स्वप्न होत आहे. त्यामुळं मी ती भोगून सारतो. भोगल्यानंतर आणि ते भोगत असताना त्यांनी परत सांगितलं तो जो ज्ञानी आहे त्याला तेवढं ते चरफड होत नाही, त्याच्या जीवाला तेवढं लागत नाही. आणि अज्ञानी माणूस येतो त्याच्यामध्ये हुरळून निघतो, होरपळला जातो. आणि ज्ञानी माणसं त्याच प्रसंगाकडे हसून बघणार, काय बाबा हा प्रसंग खरा नाही पण आलेला आहे. आता समजा एखाद्याचं आपण पाहिलं शोले पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन मेल्यानंतर किती तो वडला आणि एकेकाला बरोबर निवडून मार आणि तो तरफडून मेला. आणि त्याचा मित्र किती रागावैतागाने गेला आणि त्याने मारलं, त्याचा हा खतम केलं त्याला. आणि हा सीन पाहतोय स्वतः कोण, त्यावेळेला तो काय म्हणतो
काय ॲक्शन केली, काय व्यवस्थित आपण केले. तसंच हे आपण ते सत्य नाही. त्याच्यासाठी सांगतात तैसा मनोरूपी पटू फाटे मग ते तर संसार चित्र नुमटे प्रतिमा आटे मग सरोवर नाही. नदीच्या कडेला उभं राहिला ना आपण त्या याच्यात किंवा एखाद्या डबक्यात पाहिलं तर आपण पडलेले दिसतोय, पण डबक्यातलं पाणी आटल्यानंतर आपण पडलेलो नाही हे त्यावेळेला त्याला कळलं जातं. पडदा फाटला पिक्चरचा तर मग त्याच्यावरचा पाऊस, आग लागलेली आणि काय काय सोसाट्याचा वारा सुटलाय ते सगळं गायब होऊन जातं. तद्वत संचित आणि आगामी कर्माचा नाश. संचित कर्म म्हणजे अजून शिल्लक आहे ना, आगामी पुढे येणार आहे त्याला सुद्धा बाबाने तिकडच्या तिकडंच गुंडाळून टाकलेलं आहे. सम्यक ज्ञानाच्या अग्नीनेच होतो. आणि त्या सगळ्याचा कर्माचा नाश कशाने होतो? तुम्ही त्या जीव ब्रह्म ऐक्याच्या ज्ञानामध्ये जेव्हा समरस झालेले असाल तेव्हा त्याचा नाश होतो. जीव ब्रह्म ऐक्याची अनुभूती घेऊन त्याच्याशी तादात्म्य पाहून चांगलेच स्थित झालेले आहेत. जीव ब्रह्म ऐक्याची अनुभूती घेऊन त्याच्याशी तादात्म्य पाहून चांगलेच त्याच्यामध्ये स्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा हे तिन्ही केव्हाही त्यांना बाधत नाही. म्हणजे संचित, आगामी आणि प्रारब्ध कर्म सुद्धा त्यांना बाधत नाही. ते खरोखर ब्रह्मरूप असे निर्गुण झालेले असतात. अशा प्रकारे ते ब्रह्मरूप निर्गुण झालेले असतात. असा कालचा आपण श्लोक पाहिलेला होता. आता श्लोक क्रमांक 455 वाचतोय. मानवाच्या त्याच्या स्वप्नातील विषयाचा जागृत झाल्यावर ज्याप्रमाणे संबंध नसतो त्याप्रमाणे ब्रह्मभावाने स्वतःमध्ये तादात्म्य झालेल्या अद्वय आणि उपाधीपासून मुक्त झालेल्या योग्याच्या बाबत प्रारब्ध सद्भाव निरर्थक असतो. त्याप्रमाणे आता योग्याला प्रारब्ध असतं मागच्या श्लोकात सांगितलं ना, आता काय सांगितलं? निरर्थक असतं. कसं? जाग झाल्यानंतर. मानवाचा चालू आहे का बटन एखाद्याचं? तर बंद करा. तुमचं बटन चालू आहे का? नाही ना. ते सांगतात की ज्या वेळेला त्या मानवाचा त्याच्या स्वप्नातील विषयाच्या जागृत झाल्यावर त्याप्रमाणे संबंध नसतो त्याप्रमाणे. आता मी राजा झालो रात्री स्वप्नात आणि मोठ्या गादीवर बसलो, राजगादीवर, सगळे आजूबाजूला सैनिक आहेत आणि मी एवढ्या राज्याचा मालक आहे. हे जाग झाल्यावर ते काय राहतं का? हां. किंवा मी भिकारी आहे स्वप्नामध्ये, तरी जाग राहिलं ना भिकारी आहे न राजा आहे. त्याप्रमाणे मानवाचा त्याच्या स्वप्नातील विषयाच्या जागृत झाल्यावर त्याप्रमाणे संबंध नसतो. आपण रात्रीचं झोपेत स्वप्न पडलं, जाग झाल्यावर त्या स्वप्नातल्या काही गोष्टी संबंध आहे. आता जागे झालो का आपण इथे? नसेल तर आता उठा जागे व्हा रे आता. आता जागे झालो. जागे होणे म्हणजे परमार्थात जागे होणे म्हणजे काय? मी ब्रह्मस्वरूप आहे आणि जगत ब्रह्मस्वरूप आहे आणि मी देह आहे आणि हे सगळं माझे आहे. देह संबंधाने हा सगळा पसारा हे म्हणजे काय? झोपलेलं आहे. आणि त्या झोपेत पडलेलं हे काय आहे? स्वप्न आहे. ब्रह्मभावाने स्वतःमध्ये तादात्म्य झालेल्या ब्रह्मभावामध्ये आणि स्वतःमध्ये आता मी माझ्यामध्ये विलीन झालो पाहिजे. बाबांनी सांगितले तत्वमसी, तू ते आहेस, पण मी आता त्याच्यामध्ये एकजीव होणो. मी बाबांना रिप्लाय दिला पाहिजे, बाबा मी अब्रह्मास्मी, मी संपद हांडे नाही आहे. असं ज्यावेळेला सांगणार त्यावेळेला अद्वैत आणि उपाधीपासून तो मुक्त झालेल्या योग्याबाबत मग ज्यावेळेला मी या शरीरापासून आपण जेव्हा या शरीरापासून बाजूला हो त्यावेळेला त्या शरीराचा ना आपला काही संबंध आहे नाही. अजून उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. ज्यावेळेला आपण या शरीराला ड्रॉप करू, कुडीतून बाहेर जाऊ, पेटवलेलं त्याला जळालं, त्याची राग झाली, ढेसून त्याला ढोसून पेटवले, मीठ टाकलं, घासलेट टाकलं, त्याचं काही ते म्हणले का मला चटका बसते? माझा त्याचा काही संबंध. ती स्थिती जिवंत असताना आपली झाली पाहिजे. प्रेतरूप झाला शरीराचा भाव. आता माझा या शरीराशी काही संबंध नाही, पण मी आहे मात्र. आणि त्यावेळेला तो साक्षी भावाने शरीराच्या बाहेर असतो तरी तो बघत असतो, पण तो त्याला डिस्टर्ब करत नाही. त्याच्यानंतर बाबा दुसरा एक दृष्टांत सांगतात का मी काय घेतलेलं आहे, वर बसा आता, मी जमीन घेतलेली, माझी जमीन होती बाबा म्हटले, आणि त्या जमिनीमध्ये गुरु चरायला लागली. बाबा म्हणले मी कीर्तनाला गेलो आणि मला न्यायला आलेला एक पाहुणा ज्याच्या गावात कीर्तन आहे, आणि त्यांनी पाहिलं आपल्या पिकामध्ये सगळं धुंडुशा घातलेल्या आहे त्या जनावरांनी. म्हणून म्हणला बाबा मी थांबा तुम्ही इथं, मी त्यांना हुसकून येतो. त्यांना घालवलं, त्यांनी आल्या निघून गेले कीर्तनाला. पुढच्या वर्षी तोच व्यक्ती बाबांना न्यायला आला आणि तिथं जाताना बाबांनी पाहिलं त्या स्पॉटला त्या दिवशी जनावरं पण त्या शेतात धुमाकूळ घालतायत. तेव्हा याच्या लक्षात नाही, हा बाबाशी बोलताना गर्क आहे, पण बाबा त्याला म्हणतात अहो ते तिथं बघा धुमाकूळ घातलाय जनावरांनी. म्हणले जाऊ द्या बाबा, ती खरेदी येऊन टाकलेली आपण, आता त्याच्याशी काही संबंध आहे. मग अजून तिसरं उदाहरण सांगतो. आपले बिलाडे अप्पा सांगतात की काय झालं, एकाचं लग्न झालं, 2-3 वर्ष झालं, काहीतरी बिनसलं, कोर्ट मॅटर झालं, त्यांना दोघांनी काय दिली, फारकत दिली. दोघांनी काय केलं, सोडचिठ्ठी घेतली, देऊन टाकलं. त्याच्यानंतर 10 वर्षांनी ज्याने जमवलं होतं तो मित्र भेटला.
10 वर्षांनी या सोडचिठ्ठी झाल्यानंतर 10 वर्षांनी विचार चर्चा झाली झाल्यानंतर तो म्हणला, कसं काय तुझं? म्हणलं बरं आहे. ते सोडूनच दिलं ना, सोडचिठ्ठी झाली. म्हणला भेटती म्हणला मला ती नेहमी, मित्र म्हणला. मग म्हणलं तिचं कसं काय? म्हणलं तिचं लग्न झालेलं आहे. मग तिला मूलबाळ आहे का? ते म्हणले तुला काय करायचं, तुझ्या दिवशी फारकत घेतली ना, आता तुला त्याच्याशी काय संबंध आहे? आता हा झाला तिचा दृष्टांत. आता आपण बाबाने अनुग्रह घेतलं, अवस्था झाली, सगळं झालं, प्रबोध झाला. आता आपण याच्यातून काय घेतलेली, याच्याशी काय घेतलेली? फारकत घेतलेली. आता याचं विचारपूस करायची काय गरज आहे? कसं आहे शरीर, काय चाललंय, माझं काय चाललंय, काय नाही, माझा त्याच्याशी संबंध संपलेला आहे. अशा प्रकारे ज्याचा त्याच्याशी संबंध संपला, त्या देहाशी आणि तो आत्मस्वरूपाशी समरस झालेला आहे, त्याला प्रारब्ध सद्भाव निरर्थक असतो. त्याप्रमाणे त्याच्यातला प्रारब्धाने त्याचा चांगला भाव, वाईट भाव याच्याशी त्याचा काही संबंध नाही. मगाशीच आपण बोललो, त्याच्या वागण्याने जगाचं चांगलं होतं का त्याच्या वागण्याने जगाचं वाटोळं होतं, त्याच्याशी त्याला काही संबंध नाही, असं ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणते. जो जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जागृत झालेला असतो त्यास त्यानंतर शरीर मन बुद्धीच्या उपाधी नसतात. ज्यावेळेला आपण यथार्थ जागृत हो, आता आपण हे म्हणतोय, आपलं हे सगळ्यांचं प्रमाण पाठ आहे, मी वासुदेव तत्वता, त्यावेळेला आपण शरीर नसतो हे म्हणत असताना, त्यावेळेला मन नसतो आणि त्यावेळेला आपण बुद्धी नसतो आणि त्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. मी देह आहे, मी मन आहे आणि मी बुद्धी आहे ही भावनाच त्याच्यामध्ये नसते. शरीर मन बुद्धीशी असलेले तादात्म्य जेव्हा काढून टाकले जाते तेव्हा अहम केंद्रित जीवभाव राहू शकत नाही. ज्यावेळेला आपण त्या शरीराशी संबंध टाकला, कोण टाकू शकतं शरीराचा? तत्वमस्त मी वासुदेव तत्वता या भावनेतून, मी जीव भावनेतून शरीराचा संबंध सोडू शकतो का? नाही. मी मनाचा संबंध सोडू शकतो का जीव बुद्धीतून किंवा बुद्धीशी? नाही. मी माझे तारे चालवणारच बुद्धीचे, माझा जीवभाव असतो तोपर्यंत सुखदुःख मान अपमान मला राहणार आणि मी माझ्या शरीराचे चोचले करणार. पण ज्यावेळेला मी तत्वरूप होऊन जाणार त्यावेळेला मी याच्या सीमित राहू शकत नाही, मी विश्वव्यापक होणार, त्यावेळेला मला कोणत्याही प्रकारच्या आवडीनिवडी नसणार. श्लोक क्रमांक 9 अध्याय 9 आणि श्लोक क्रमांक 11 अवजंती माम मूढा मानुषी तनुमश्रितम परमभाव अजानंतम मम भूत महेश्वर. मी ब्रह्मरूप आहे हे विसरून जातात, हे सगळं जगत मी आहे हे विसरून जातात आणि मला आवडी निवडी, माझा असा अमुक जातीचा अमुक पंथाचा मला हे आवडतं, हा माझा मित्र हा माझा शत्रू असं बोलतात, ते माझ्या परमभावाला जाणत नाहीत. जेव्हा व्यक्तिभाव उपकरणातून अनुपादित होतो तेव्हा तो केवल स्वरूप होतो. बघा, तो उपकरणातून अनुउपाधिक म्हणजे उपाधीतून बाजूला होतो तो व्यक्ती, तेव्हा तो केवल स्वरूप होतो. शरीर मन बुद्धी अभिव्यक्त होणारे जे केवल स्वरूप म्हणजे व्यक्तिमत्व, जीवभाव, जीव म्हणून मी जेव्हा बाह्य जगात पाहतो तेव्हा मला दृश्य भावना विचार यांची अंतहीन जग दिसत असते. मी जेव्हा शरीर मन बुद्धीशी या उपकरणाच्या द्वारा बाहेर पाहतो तेव्हा वैविध्य दिसते. बघा, मी शरीर मन बुद्धीत अभिव्यक्त होणारे हे केवळ स्वरूप म्हणजे अभिव्यक्त जीवभाव, जीव म्हणून मी जेव्हा बाह्य जगात पाहतो तेव्हा मला, मी स्वतःला जीव समजत असेल तर बाहेर जगात पाहताना मी स्वतःला काय समजणार? शरीर मन बुद्धी दृश्य भावना विचार. मी ज्यावेळेला माझ्याकडून जीव बुद्धीने जगाकडे पाहणार त्यावेळेला मला कोण दिसणार? दृश्य दिसणार. मला काय? माझ्या अंतःकरणात भावना निर्माण होणार, विचार यांचे अंतहीन जग दिसत असते. का आवाज येतोय मधून मधून? काय माईक वगैरे कसं आहे त्याच्याशी थोडं तिकडं करा, हलवलंचं हां बस. त्याला ते बी असं नाटक करतं, त्याचा डॉक्टर नसला का नाटक करतं. आमचं असंच आहे, गाडीचा आवाज यायला लागला आणि फिटरकडे नेलं का फिटर म्हणतो काय होतं की व्यवस्थित तर आहे, आणि बाजूला गेलं का खुडखुड चालू आहे की नाही. जेव्हा मी बघा, जेव्हा मी त्या बाह्य जीव म्हणून या जगाकडे पाहतो तेव्हा मला दृश्य भावना विचार यांचे अंतहीन जगत दिसत असते. आणि मी जेव्हा शरीर मन बुद्धी या उपकरणाच्या द्वारा बाहेर पाहतो तेव्हा वैविध्य दिसते. बघा, मी जीव बुद्धीने पाहतो त्यावेळेला मला वेगवेगळं दिसतं, शरीर मन बुद्धी उपकरणातून पाहतो तेव्हा वेगवेगळं दिसतं, आणि जीवभावातून पाहतो त्यावेळेला वेगळे दृश्य दिसतात. जी व्यक्ती, आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, जी व्यक्ती जगातील जीवन आणि त्यांचे स्वतःचे अनुभव याचे विश्लेषण करू शकते तोच ज्ञानी पुरुष होय. जी व्यक्ती जगातील जीवन आणि त्याचे स्वतःचे अनुभव याचे विश्लेषण करू शकतो तोच ज्ञानी पुरुष होय. अशी व्यक्ती जेव्हा प्रत्येक आत्म्यात ब्रह्म म्हणूनच अनुभूती घेते तो मनुष्यपात आणि सर्वांमध्ये ब्रह्मस्वरूपता पाहणार, वेगळेपणा पाहणार नाही. कोणी भेटू द्या, त्याला जनावरं भेटू द्या, झाडं झुडपं भेटू द्या, कोणी पण, ते सोयरे झाडं झुडपं पशु पक्षी जे
श्वापत आहे ती सुद्धा मनुष्य सगळ्यांमध्ये तो काय मानणार? ब्रह्मभाव मानणार तो. जेव्हा अशी व्यक्ती जेव्हा प्रत्येक आत्म्यात ब्रह्म म्हणूनच अनुभूती येते त्यावर त्याच्यावर प्रारब्धाचा काहीही परिणाम होत नाही. जेव्हा तो सर्वाभूती वासुदेव पाहतो त्यावेळेला पहिला स्वतःला म्हणत होता मी वासुदेव तत्वज्ञान, आता सर्वाभूती आहे पुसोनी या ठाव अहंतेचा. मग त्यावेळेला त्याला कोणतं प्रारब्ध आहे? कारण तो स्वतःला काय समजतोय आता? आत्मा. आणि जगाला काय समजतोय? आत्मा. प्रारब्धाचा उपभोग आणि अनंत तत्वाची अनुभूती या दोन वेगवेगळ्या जाणीवीच्या अवस्था होत. प्रारब्धाचा उपभोग आणि जाणीवेची उच्चतर अवस्था हे वेगळे वेगळे आहेत. मी ज्या वेळेला इथे तुमच्याशी आपल्याशी बोलत असताना मी ब्रह्मभावावर बोलत असेल आणि तुम्ही ऐकत असाल आपण, परंतु घरी गेलो मग मी जर माझ्या वडील भावावर आलो, मी माझ्या बंधू प्रेमावर आलो, मी ज्यावेळेला पुत्र याच्यावर आलो त्यावेळेला माझे भाव वेगळे बदलणार आणि त्यावेळेला मी पुन्हा कसे देणार? परत मायेच्या लपाटीमध्ये येणार. आणि हे होत असतं आपण जेव्हा प्रापंचिक जीव असतो. आणि ह्यासुद्धा आपल्या परीक्षा आहेत. आपण त्याच्या आरी गेल्यानंतर लगेच आपल्या लक्षात का बा ह्या विषयाच्या आरी गेलो आपण? चला मी काय भाऊ आहे का? मी काय कोणाचा मुलगा आहे का? मी कोणाचा पती आहे का? मी कोणता हिंदू आहे का? मी मुस्लिम आहे का? ह्या सगळ्या गोष्टीवर येतो. आता ही व्यावहारिक सत्तेतलं बोलणं नाही आहे. व्यावहारिक सत्तेत असताना तसं राहावं लागेल. व्यावहारिक सत्तेत त्या समजावं लागणाऱ्या गोष्टी. पण परमार्थिक सत्तेमध्ये सर्व जसं आपण पाहिलं गंगा यमुना सरस्वती सगळ्या समुद्राला मिळाल्या ते कोण झाले? समुद्ररूप झाले. त्याचा काही अनुभूती जेव्हा अशी व्यक्ती जेव्हा प्रत्येक आत्म्यात ब्रह्म म्हणूनच अनुभूती घेते तेव्हा त्याच्यावर प्रारब्धाचा काहीही परिणाम होत नाही. प्रारब्धाचा उपभोग आणि अनंत तत्वाची अनुभूती या दोन वेगवेगळ्या जाणीव अवस्था होत. श्रीमंत मनुष्य जेव्हा भिकारी झाल्याचे स्वप्न पाहतो तेव्हा त्याची संपत्ती उपयोगी पडत नाही. श्रीमंत माणूस आहे आणि स्वप्नात भिकारी झाला. आता तो भीक मागायला लागला. आता त्याला त्याची श्रीमंती भरपूर आहे पण आता ते झोपेमध्ये काय उपयोगाची आहे? झोपेत ताण लागली आणि उशाला गडवा भरून ठेवलेला आहे. ही याच्यामध्ये आहे याच्यामध्ये विचारसागरमध्ये. आता त्याला काय उपयोग आहे? उशालाच गडवा आहे परंतु त्याला झोपेतलंच पाणी पाहिजे आता त्याला. त्याप्रमाणे इथं सांगतात श्रीमंत मनुष्य जेव्हा भिकारी झाल्याचे स्वप्न पाहतो तेव्हा त्याची संपत्ती उपयोगी पडत नाही. जागृत अवस्थेतील राजा स्वप्नातील भिकाऱ्यास जरी तो तत्वता तीच व्यक्ती असली तरी सहाय्य करू शकत नाही. आता जागृतीतला राजा आणि भिकारी व्यक्ती या दोन्ही व्यक्ती मिळून कोण आहेत? पण आता जागृतीतला राजा भिकाऱ्याला मदत करू शकत नाही. भिकारी सुद्धा कोण आहे? तोच असला. व्यक्ती एक आहे पण इकडची व्यक्ती तिकडं. या सत्तेतला माणूस त्या सत्तेत नाही. म्हणून ते सांगतात साधूची बुद्धी प्रापंचिक जीव जाणू शकत नाही. प्रापंचिकाची बुद्धी साधू जाणू शकत नाही कारण त्यांच्या विचाराचे प्रवाह वेगवेगळे असतात. त्याला जनरेशन गॅप म्हणतात. तो जनरेशन गॅप आहे खरा. जागृत अवस्थेतील राजा स्वप्नातील भिकाऱ्यात जरी तो तत्वता एक आणि तीच व्यक्ती असली तरी सहाय्य करू शकत नाही. शरीर मन बुद्धीपासून परावृत्त झालेला मानव दृश्य भावना विचाराच्या जगाने विटाळेलच कसा? म्हणजे त्याला त्या प्रारब्धाचा चटका बसणार नाही. त्याला प्रारब्ध शिल्लक राहिलेलं नाही. आता श्लोक क्रमांक 456 वाचतोय. आत्मसाक्षात्कार झालेला जीवनमुक्त. आत्मसाक्षात्कार झालेला जीवनमुक्त भासमान असलेल्या देहावर आणि देहाला उपयोगी पडणाऱ्या प्रपंचावर मी माझे ते हे इत्यादी भावना करीत नाही. कोण? आत्मसाक्षात्कार झालेला जीवनमुक्त भासमान झालेल्या देहावर. हा शरीर सत्य आहे का? भासमान आहे. हो बघा, येची जन्मी ओळखी करा आत्मा रामा आणि संसार संभ्रम. हा काय आहे? शरीर हे काय आहे? आता पक्क झाले ना आपलं शरीर भ्रम आहे म्हणून. शरीर भ्रम आहे म्हणून पक्क झाले का मी आत्मा आहे म्हणून पक्क झालेले? शरीरातच नांदतोय ना आपण. पण ज्याला साक्षात्कार झालाय तो भासमान असलेल्या देहावर आणि देहाला उपयोगी पडणाऱ्या प्रपंचावर, मग ते घरदार मुलं झाड काय असेल ते त्या पडणाऱ्या प्रपंचावर मी आणि माझे ते हे इत्यादी भावना करीत नाही. तर तो आपण स्वतः सर्वापासून अलिप्त आहोत अशा जागृत भावनेने वावरत असतो. झोपेतल्या प्रपंचाशी जागा झालेला माणूस संबंध ठेवत नाही. तसा तो जागृत झाल्यानंतर तो या जगतात राहत असला तरी तो मी माझं म्हणत नाही. त्यांच्यात राहून सर्वांपासून अलिप्त आणि जागृत भावनेने वावरत असतो. मी तत्वरूपाने परब्रह्म स्वरूप आहे असं वावरत असतो. तो जरी तिथं असला तरी अभ्यासकाच्या मनात स्पष्ट चित्र निर्माण व्हावे म्हणून पूर्वीच्या श्लोकातील त्याच कल्पनेचा विस्तार केला जात आहे.
आतमध्ये या ना, इकडे या. सरका पुढं पुढं सरका, जागा ठेवू नका मध्ये. अभ्यासकाच्या मनात स्पष्ट चित्र निर्माण व्हावे. आता आपण अभ्यासक आहेत ना, आपल्याला नीट सगळं क्लिअर व्हावं म्हणून पूर्वीच्या श्लोकातील त्याच कल्पनेचा विस्तार केला जात आहे. मागे काय सांगितलं, त्याला प्रारब्ध नाही. जागृतीनंतर कोणीही स्वतः स्वप्नातील देह आहोत असे मानत नाही. रात्री मी आजारी पडलो होतो किंवा मी रात्री मेलो, पण जागे झाल्यावर कळते ना मेलो बिलो, मग त्यावेळेला तो म्हणतो का मी मेलेला आहे? नाही. पुन्हा वाक्य, जागृतीनंतर कोणीही स्वतः स्वप्नातील देह आहोत असे मानित नाही. जागृत झालेल्या स्वप्नातील त्या भ्रामक देहाविषयीचे ममत्व नसते. जागे झालेली ती व्यक्ती स्वप्न देहाविषयीच्या आणि स्वप्न वस्तूविषयीच्या त्या गोष्टी माझ्या होत्या असे मानित नाही. एकदा जागं झाल्यानंतर स्वप्नातला माझा घोडा, स्वप्नातली माझी गाडी, जमीन, घर, बंगला हे जागे झाल्यावर म्हणेल का? आता आपण जागे झाल्यावर म्हणू का ह्या गोष्टी? आणि आपण जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत आपण स्वप्नात आहे तोपर्यंत म्हणणार 100%. आता हे आपलं आत्मपरीक्षण चाललं आहे का आपण दुसऱ्याला टेप लावायचं आहे? आपल्याला लावायचं. अजून मी असं आहे, अजून मला साधना केली पाहिजे, है की नाही? मीपणा, अहंता जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जागृत झाल्यावर, बघा माझा मीपणा कुठं जागृत झाला पाहिजे? आता मी वासुदेव तत्वता हा अहंकार जागा झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी देहाविषयीची अहंभावना नसते. जेव्हा मी ब्रह्मरूप ह्या अहंकारावर गेलं पाहिजे. हा अहंकार संतांना अभिप्रेत आहे. या अहंकारावर तुम्ही जा. तुम्हाला मी जे शिकवले, बाबा म्हणतात, साधू म्हणतात, आम्ही तुम्हाला जे सांगितलं त्या साधनेवर आरूढ व्हा. तो अहंकार धरा. मग अहंकार धरी सोहम पण तरी चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेथे मन ही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. मीपणा, अहंता जाणीवेच्या उच्चतर जागृतीवर. आता तिथे मी नाही का संतांचा आहे ना, मी वासुदेव तत्वता. आता हा काय आहे त्यांचा? हा मी आहे, तो अहमच आहे ना, पण आता ओरिजिनल अहम येतो. मी पण अहंता जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जागृत झाल्यावर त्या व्यक्तीच्या ठिकाणी देहाविषयीची अहमभावना नसते. जागृतीनंतर स्वप्नातील देहाविषयीची अहमभावना मावळते. आता ही जागृती स्वप्न हे कशासाठी सांगितलेले? कोण सांगू शकतो? स्वतःच्या मनाने कोण सांगू शकतं? जागृती स्वप्न हे कशासाठी सांगितलेले? हां हां, बरोबर. मामा म्हणले मी देह म्हणजे स्वप्न आहे आणि मी आत्मा आहे म्हणजे जागृत आहे. आता हे डोक्यात ठेवायचं. जागृत आलं म्हणजे काय? मी वासुदेव तत्वता आणि मी देह आहे म्हणजे मी झोपलेले आहे, झोपेत पडलेलं स्वप्न आहे. माझेपणा, ममता जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जागृत झाल्यावर भोवतालच्या वस्तू मात्राविषयी मम भावना असणार नाही. बघा, माझेपणा कंसात त्याचा अर्थ ममता. उच्चतर पातळीवर जागृत झाल्यावर भोवतालच्या वस्तुमात्राविषयी मम भावना असणार नाही. आता इथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा. इथे आपण सगळे कमी पडलेलो आहेत. काय झालेलं आहे? अजून मम भाव आहे की नाही? मी माझा आहे का नाही? उच्चतर पातळीवर जागृत झालो आहे का आपण? आपण खालच्या पातळीवर जागृत झालेलो आहे. जसं यांना मी विचारलं, आता खरंच नाही का प्रपंच? ते म्हणले नाही, आहे, अजून आहे की नाही? स्वप्नात पाहिलेले घर, स्वप्नात पाहिलेली पत्नी, स्वप्नातील संपत्ती आणि स्वप्नात घेतलेले इतर अनुभव याविषयी जागे झाल्यावर मम भावना निर्माण होत नाही. आता वेळ आहे का कोणी? स्वप्नातलं घर माझं आहे जागृत झाल्यावर कोण म्हणेल का? स्वप्नातली माझी बायको आहे असं कोण म्हणेल का? स्वप्नातले माझी संपत्ती आणि स्वप्नातलं माझे पाहिलेले, स्वप्नातील घेतलेले अनुभव, मला लय अनुभव आलेले आहेत, मला या जगाचे अनुभव आलेले आहेत, हे तो कसं म्हणेल बरं? आता हे का आम्हाला माहीत नाही का बाबा? हे मला काल म्हणले, काल आले नाही. म्हणलं काय झालं बाबा, काय नाही आले? काय म्हणले, काय विषय? हे मला म्हणतात आणि मला म्हणतात नाहीतरी पहिल्यापासून तोच विषय चालू आहे. म्हटलं हे म्हणले मला, तर म्हणलं मग तोच विषय चालू आहे तर सध्या 8-15 दिवस काय तुम्ही येऊ नका. तर हे म्हणले ती काही वेळ आहेत का तोच विषय सांगायला? त्यांचं सांगण्याचा काहीतरी विचार आहे ना. मी हे माहीत नाही का आपल्याला? हे जे मी वाक्य वाचतोय हे माहीत नाही का? सांगा मला फक्त. परत मी मागे जाऊ.
माझेपणा, ममता, जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जागृत झाल्यावर भोवतालच्या वस्तूविषयी मम भावना असणार नाही. आता याच्या पुढचं पाहिलं, स्वप्नात पाहिलेले घर, स्वप्नातील पत्नी आणि स्वप्नातील संपत्ती आणि स्वप्नात घेतलेले इतर अनुभव याविषयी जागे झाल्यावर मम भावना निर्माण होत नाही. आता हे माहीत नाही का आपल्याला? स्वप्नात आपण जरी कोट्याधीश झालो तर आपल्या जागृत झाल्यावर माहिती आहे आपण कोट्याधीश नाही, आपण काय आहे ते ही माहिती का नाही आपल्याला? मग हे यांना का सांगायचं? का सांगायचं आपल्याला यांना हे? होय शिंदे बाबा, का सांगायचं आपल्याला हे? हां, ह्या जगताबद्दल इदंता हे पणा माझे हे पणा आता इदंता आता माझेपणा झाला, झाला आता ममत्व सांगता. पणा जाणीवीच्या उच्चतर पातळीवर जागृत झाल्यावर जे काही ओळखले जाते आणि हे म्हणून संबोधले जाते त्या जगाला काहीही सत्यत्व नसते. आता हे जग सत्य आहे? ऐकले का नाही आपण? अभंग म्हटलो का नाही किती वेळा? सत्य तू, सत्य तू, सत्य तू. सगळं काय आहे जगत? बघा आता कुठे घेऊन चालले ना. आता प्रारब्ध आहे का नाही, जगत आहे का नाही, देह आहे का नाही. का गा हा दाविला जगत आकारू? मग नाही हा का दाखवला? आता हे जे म्हणणे म्हणजे फक्त भजनात म्हणणे का काही प्रसंग आल्यावर म्हणणे का गा हा दाविला जगत आकारू? लगेच केस मिटल का नाही तिथं? पण त्यावेळेला विवेक सुचत नाही आपल्याला, समजायचं हे नाही. जगाला काही सत्यत्व नसते. जागे झाल्यावर स्वप्न जगास कसली ती सत्यता नसते, कसली ती सत्यता नसते. जागे झाल्यावर स्वप्न जगास कसली ती सत्यता नसते, कसलीही सत्यता नसते. आता सिद्धांत सांगतात, जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जागृत झाल्यावर माझ्या स्वप्नात पाहिलेला देह हा माझा आहे, स्वप्नातील वस्तू ह्या माझ्या होत आणि स्वप्न जगत यांना काही सत्यता होती असे मी समजत नाही, है की नाही? तसा मी ब्रह्मरूपावर जागा झाल्यानंतर मी जेव्हा निद्रेतून जागा होतो तेव्हा मला माझ्या स्वप्न देहाबद्दल अहंता नसते. जागे झाल्यावर शरीराबद्दल, त्या शरीराबद्दल काही तिलाही शरीर रात्री आजारी होतं, त्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे, चला चला ॲम्ब्युलन्स बोलवा आणि याला डॉक्टरकडे घेऊन जायचे. कोणत्या शरीराला? आहे की नाही? नाही का नाही करत काही? जाऊ दे, ते मेलं तरी काय नाही, जगलं तरी त्याचा कोण वाढदिवस पण ते म्हणतात साजरा करीत नाही, आहे की नाही? कोणत्या स्वप्नातलं? आता हे काय आपल्याला माहीत नाही का? हे स्वप्नातलं कसं सांगतात हे आपल्याला? कारण तुम्ही आपण ज्या जगात वावरतो ते जगत कसं आहे? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया. जागा होतो तेव्हा माझ्या स्वप्न देहाबद्दल अहंता नसते, ना स्वप्नातील संपत्तीबद्दल ममता, ना संपर्कात आलेल्या स्वप्न जगताबद्दल इदंता. त्या सर्वांमध्ये सत्यता मुळीच नसते. स्वप्नातील प्रारब्धाचा जागे होणाऱ्यावर काही परिणाम होत नसतो. आता बघा प्रारब्धाचा विषय मागच्या ह्याच्यात काय सांगितलं? प्रारब्ध असतेच आणि जागे झाल्यावर प्रारब्ध जागे झाल्यावर ना ॲडमिट करत ना त्याचा विधी करत आणि चांगला झाला म्हणून फटाके वाजवत नाही. त्याप्रमाणे आता सिद्धांत बघा एवढंच बरं का, त्याप्रमाणे जो उच्चतर अनुभूतीमध्ये संस्थित झालेला आहे त्याच्यावर प्रारब्धाचा काहीही परिणाम होत नाही. ज्या वेळेला तुम्ही आपण त्या भूमिकेवर जागा होत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम प्रारब्धाचा होत नाही. आणि श्लोक चालू केला तेव्हा काय सांगितलं होतं? त्याच्यावर परिणाम आहे. बघा त्यांनी सांगितलं होतं, त्याला काय सांगितलं होतं बघा, आत्मसाक्षात्कारी योगाचे खरोखर प्रारब्ध बलवत्तर असते, सांगितलं ना. आता हे एवढंच वाचून गेलं, 29 पेजचा आणि 30 पेजचा इकडचा नाही आला, 23पर्यंत गेला ना तो काल होता म्हणला प्रारब्ध आहे ना, आज काय म्हणले? म्हणून आपल्याला काय पाहिजे? रेग्युलर आपली हजेरी पाहिजे सत्संगाला. आता बघा सत्संगाला हजेरी केव्हा राहू शकते? रोज, ज्या वेळेला आपल्याला त्याची उत्सुकता राहणार त्यावेळेला. येणार आडी अडचणी, एखादी काही अडचण आहे तिला मात करावं लागेल आणि एखाद्या अडचणीच्या मागं पळावं पण लागेल. आता आपण कामाला जातोय, आता काही काय बरोबर 2 लाख रुपये पगार आहे. मग 2 लाख पगार म्हणजे दिवसाला समजा 10,000 पगार असेल दिवसाला, तर 3 महिन्याचा किती पगार झाला? 10,000 दिवसाला असेल तर 3 लाख ज्याला पगार आहे आणि त्याला 500 रुपयाचं काम करायचं आहे घर साफ करायला, तो दांडी मारून घर साफ करीत बसेल का? तो म्हणेल 10,000मधला मी दिवस भरवतो आणि खुर्चीवर बसून राहील, त्याच्यातले 500 रुपये घर साफ करायला देईल. तो त्याच्यासाठी दांडी मारील का? कारण त्याला माहिती आहे जरी दुसरा कामाला बोलवला तरी 9,500 रुपये
आता तिकडं जसे 9:30 भेटणार तसे इकडं जर असे 9:30 9:30 रोज भेटत असले तर कोणी दांडी मारली. आणि 9.5 लाख रोज भेटतात. किती भेटतात रोज? 9.5 लाख रुपये इथे भेटतात. त्यामुळे आणि ते कधी करणार? जो रेग्युलर येणार त्यांना रोज एखाद्या दिवसाला येणाराला देत नाही, हे पण लक्षात ठेवायचे. रोज 9.5 लाख देतो पण कोणला? ज्याची रोज हजेरी आहे त्याला, नाही तर देत नाही. हेलकर खुश झालेत, मग कामावर जायची गरज नाही. 1 महिना भरवला तरी काम झालं बरं, आहे की नाही? किती नंबर होता आपण वाचत? हां. त्याप्रमाणे जो उच्चतर अनुभूतीमध्ये संस्थित झालेला आहे त्याच्यावर प्रारब्धाचा काहीही परिणाम होत नाही. आणि मग काय सांगितलं? बलवत्तर प्रारब्धाचा परिणाम होतो. हे मला काय सांगायचं? रोज हजेरीला जरी तुम्ही इथं नाही आले तरी चालेल, पण रोज ग्रंथ वाचला पाहिजे, मग कळेल आपल्याला. श्लोक क्रमांक 457 वाचतोय. असत्य गोष्ट सत्य ठरवण्याची त्याची इच्छा नसते. काय असते? असत्य गोष्ट सत्य ठरवू शकत नाही. मृगजळावर तो कधीच पाईपलाईन करणार नाही आणि लोन काढणार नाही, पाईपलाईन करणार नाही. कारण त्याला माहिती आहे बटन दाबल्यावर किती पाणी येणार आहे, आवरणार नाही पाणी. त्याला प्रश्न पडेल किती हाऊस पॉवरची मशीन टाकू म्हणून. अंदाजे कितीची टाकावं लागेल? मृगजळात पाणी नाही म्हणजे पाईपलाईनचा खर्च अंगावर सगळ्यांना आणि इंटरेस्ट पैसे भरता भरता कंबरडं मोडून जाणार. आणि तसंच चाललंय ना आपलं. आजा मेला पंजा मेला, कंबरडं मोडून गेलं, पण जागृती कधी आलेली नाही. असत्य गोष्ट सत्य ठरवण्याची त्याची इच्छा नसते. किंवा त्याने ते स्वप्न जगत पकडून ठेवलेले आहे असेही नसते. तो अद्यापी असत्य वस्तूंना घट्ट चिकटून राहत असेल तर तो निश्चितपणे अद्याप निद्रामुक्त झालेला नाही असेच म्हणावायचे आहे. अजून जर आपण याला चिटकूनच असो तर समजायचं अजून आपण झोपेतून जागे झालेलो नाही. आणि झोपेतून जागे झाले असेल तर त्याच्या पाठीमागे पडणार नाही. स्वप्न पाहणाऱ्यास स्वप्नामध्ये स्वप्नानुभव स्पष्ट, सत्य आणि वास्तव वाटतात. कधी? स्वप्नामध्ये स्वप्न खरं आहे आणि जागृतीमध्ये स्वप्न. बघा, हे आमचे भोर बाबा म्हणायचे, अहो आम्हाला हे सगळं शिकवलं, माझ्याकडे वही आहे त्यांची. स्वप्नामध्ये स्वप्न खरं आहे आणि जागृत झालं, पण याचा सिद्धांत नाही ना माहिती. आणि संत काय करतात? सिद्धांत सांगतात, दृष्टांताच्या नादी नाही लावत. दृष्टांत सांगतात पण कशासाठी? सिद्धांत पटून द्या. तैसा हृदयामध्ये रामू, हे वरचे दृष्टांत आहेत सगळे. आणि तैसा हृदयामध्ये तैसे ज्ञानी जे होती तैसे अजून तैसे जिथे येतील तेव्हा समजायचं वरती सगळे काय आहेत? दृष्टांत आहे. अजून काही तैसे सांगायचं होतं. स्वप्न पाहणाऱ्या स्वप्नामध्ये स्वप्नानुभव स्पष्ट, सत्य आणि वास्तव वाटतात. निद्रेतून जागे झाल्यावर त्या व्यक्तीला विश्वस्वप्न चालू ठेवण्याची, स्वप्न वस्तू संपादन करण्याची आणि स्वप्नधन राखण्याची इच्छा नसते. कधी? निद्रेतून जागे झालेल्या त्या व्यक्तीला स्वप्न विश्व चालू ठेवण्याची, चालू द्या तसं नाही, स्वप्न वस्तू संपादन करण्याची. स्वप्नातली चांदी, स्वप्नात मी नवीन रिक्षा चालवायला लागलो तर चिल्लर चिल्लर चिल्लर, झोपलो तरी रात्री काय दिसायची? सगळी चिल्लर चिल्लर. मग त्याच्यामुळं मला असं वाटतं जो बँकेत कामाला राहिलेला असेल नवीन त्याला सारखे रात्रीचे काय दिसत असतील? बंडलच दिसणार त्याला, आहे की नाही? परंतु त्याच्यातला सकाळी जागा झालो एखादा बंडल घेऊन खिशात निघेल का तो? नाही निघणार, आहे की नाही? जागे झाल्यावर स्वप्न विचारास, स्वप्न संपादन करण्याची, स्वप्न धन राखण्याची इच्छा नसते. जागे झाल्यावर स्वप्न, म्हणून तुकाराम महाराजांनी लुटून दिलं. न्या काय न्यायचं ते. जागे झाल्यावर स्वप्न विसरण्याचा तुम्हाला संकोच वाटत नाही. ते विसरायचं कसं काय? एवढा कोट्याधीश मी राजा झालतो रात्री, आता कसं विसरायचं? विसरताना कोणत्याही प्रकारचा संकोच वाटणार नाही. ते स्वप्न पुन्हा पाहावे म्हणून तुम्ही प्रयत्न करीत नाही. काय बरं रात्री काय आलतं? राजा झालतो आपण? नाही. स्वप्न ही खोटी आहे हे जागृतीनंतर तुमच्या लक्षात येते. जर तुम्हाला त्या स्वप्नाबद्दल काही उत्कंठा व आकर्षण असेल तर समजावे काय? तुम्ही अजून स्वप्नातच आहात, ठीक आहे नाही? तुम्ही त्यातून अद्याप जागे झालेले नाही. जर तुम्हाला त्या स्वप्नाबद्दल काही उत्कंठा व आकर्षण असेल तर समजावे की तुम्ही त्यातून अद्याप जागे झालेली नाही. हे स्वप्नच आहे ना. आणि त्याच्याबद्दल जर आकर्षण असेल तर समजायचं तुम्हाला जर जागृती आली असेल तर स्वप्न वस्तूचे तुम्हाला आकर्षण असणार नाही, जागे झाल्यावर असणार नाही. अजून आहे ना. मग
त्याप्रमाणे सिद्धांत आला का? एवढी मोठी गोष्ट सांगितली, शेवटी काय सांगितलं? त्याप्रमाणे एका वाक्यात, त्याप्रमाणे साक्षात्कार झाल्यावर जागृत अवस्था प्राप्त झालेल्या स्वप्नातील वस्तूबद्दल जितके महत्त्व असते तितकेच जागृत जगतातील वस्तुमात्रांना महत्त्व असते. स्वप्नातल्या वस्तूंना किती महत्त्व आहे तेवढं जागृतीतल्या वस्तूला महत्त्व आहे जेव्हा आपण आत्मसाक्षात्कार होणार त्यावेळेला. श्लोक क्रमांक 458. अगदी तसेच बघा, आता अगदी तसेच म्हणलं इथं पाहिजे ना तो पुढच्या श्लोकला हजर. अगदी तसेच म्हणजे कसे? अगदी तसेच परब्रह्माशी एकरूप झालेला आहे तो सदैव आत्मतत्वात मग्न असतो, तो अन्य काही पाहत नाही. जशी एखाद्याची स्वप्नात पाहिलेली वस्तूची स्मृती असते, साक्षात्कार योगी आपले दैनंदिन अन्नप्राशन किंवा मल विसर्जनाधिक क्रिया आठवतो तसा ह्या गोष्टी करणार तो. वेळेच्या भुकेच्या वेळेला त्याला कोणी खायला दिलं तर खाणार, पोटात कळ मारून आली तर टॉयलेटला जाणार. त्याप्रमाणे या जगतात तो आवरत असतो, बस त्याला बाकीचं काही नाही. तो जागा झालेला आणि सदा समरस कशाशी आहे? परब्रह्माशी स्वरूप आहे. जो जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जीवन व्यतीत करीत असतो. बघा, जाणीवेच्या सुद्धा कुठं? उच्च. म्हणून देव पाहावं देव पाहो उंच ठाई उभे राहो. देव देखिला तो नाही कुणा त्याला तो. कारण त्याला माहिती आहे सगळे करणी कोण आहे? अवघी ही करणी ईश्वराची करणी, आणि तो ईश्वर मी आहे. तो जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जीवन व्यतीत करीत असतो. त्या व्यक्तीचा दृश्य, भावना, विचार जगताशी असलेला संबंध हा जागृत अभिमानी आत्म्याचा त्याच्या स्वप्न जगताशी असतो तसाच असतो. बघा, आता तो या जगात वावरत असतो पण त्याचा संबंध नसतो ज्यांच्याशी. नसला तर खोटा नाही नसतोच ते म्हणतात. स्वप्न अभिमानी आत्म्याने जे पाहिलं रात्री ते जागृत झाल्यावर तो जागृत अभिमानी आत्मा स्वप्नातल्या गोष्टींशी किती संबंधित असू शकतो? किती संबंधित असू शकतो काका? संबंधित असंच शकत नाही. तद्वत जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जीवन व्यतीत करीत असतो त्या व्यक्तीचा दृश्य, भावना आणि विचार जगताशी असलेला संबंध हा जागृत अभिमानी आत्म्याचा त्याच्या स्वप्न जगताशी असतो तसाच असतो. जागृत आणि अनुभूतीतला माणूस स्वप्नातल्या पाण्याची वाट बघत नाही, प्रत्यक्ष पाणी पितो. नाही तर रात्रीले पाणी होतं ते. तसा साक्षात्काराच्या क्षणी तो जाणीव तत्वाखेरीज काहीच पाहत नसतो. ज्यावेळेला आपण त्या भूमिकेत असतो त्यावेळेला आपल्या डोक्यात काहीच येऊ शकत नाही. माझ्या जागेपणाच्या अवस्थेत मी स्वप्न जगतापैकी काहीही पाहत नाही. मी जागा असताना स्वप्नातलं काही पाहत नाही. त्यावेळेला इकडे जेव्हा मी ब्रह्मास्मी या तत्वावर जागा होतो त्यावेळेला मी ब्रह्मस्वरूपता सोडून दुसरं जगतातलं विभिन्न वैविध्यता पाहत नाही. पुढच्या प्रकरणाने वैविध्यतेचा नाश करणारं प्रकरण आहे पुढचं. स्वप्न जगत नाहीसे होते आणि ते जाणीवीच्या दुसऱ्या पातळीवर जागृत अवस्थेतील माझ्यातील आत्मतत्वामध्ये विलय पावलेले असते. जेव्हा जागा होतो तेव्हा ते असलेले स्वप्न कुठं बुडून जातं? त्या जागृतीमध्ये गायब होऊन जातं. आणि आठवायचं काही विशेष राहिलेलं नाही, आणि आठवलं तरी त्याच्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. जर तुम्हा स्वप्नाची स्मृती राहत असेलच तर ते अस्तित्वात नाही आणि त्याचा आता काही परिणाम नाही हेच आठवते. जरी आठवलं तरी ते काही खरं नाही आणि त्याचा आता या जागृतीत त्याचा काही संबंध नाही. म्हणजेच ज्या वस्तू तेथे कधीच नव्हत्या त्या आणि त्यांची तुम्हाला स्वप्नात तुम्ही केवळ कल्पना केली होती त्या स्वप्नात होत्या. झोपेत होतो आपल्याला स्वप्न पडलं त्यावेळेला ह्या जगतात त्या वस्तू होत्या का? आपण ज्या रात्री आठवलेल्या आहे स्वप्नामध्ये नाही. त्या तुम्हास केवळ कल्पना केली होती त्या तुम्हास आठवतात. तद्वत साक्षात्कारी मानव जीवन घालवीत असतो. खाणे पिणे श्वास घेणे झोपणे इत्यादी त्याची कर्मे घडतात पण ती स्वप्नातील अनुभवात घडतात. त्याप्रमाणे आता आपले जे हे सगळे व्यवहार चाललेले आहेत ते जागृतीत नाहीत, स्वप्नातल्या व्यवहाराप्रमाणे आहेत. मी यांना पैसे दिले, यांनी मला दिले, मी यांच्याबरोबर अमुक ठिकाणी गेलो होतो, तमुक ठिकाणावरून आलो, हे सगळे व्यवहार स्वप्नातल्या व्यवहाराप्रमाणे घडतात. नाही तर मी यांच्याबरोबर गेलो त्यावेळेला मी आणि हे आम्ही दोघे एक असून आम्ही कुठे गेलोही नाही आणि आम्ही कुठे
आलोही नाही ही यथार्थ जागृती आहे. पण स्वप्न जगतात जरी तो गेला फिरला तरी ते कसं वाटणार त्याला? आत्ताचे जे आपले जे दिन आजच्या दिवसातले व्यवहार आहे कसे आहेत सगळे स्वप्नाप्रमाणे. ज्यावेळेला मी ब्रह्मरूप आहे त्यावेळेला मी कोणाशी व्यवहार केले? सगळं ब्रह्मस्वरूपाशी. माझे देणे घेणे आणि जी वस्तू दिली ती सुद्धा काय? ब्रह्मरूप आहे. ही जाणीव होती त्यावेळेला त्या स्वप्नातल्या गोष्टी ठरल्या जातात. श्लोक क्रमांक 459. हा देह प्रारब्धाने निर्माण झालेला असतो म्हणून प्रारब्धाचा देहाशी संबंध मानला पाहिजे. आता बघा आता कुठे घेऊन चालले. आता त्या जीवनमुक्ताचा नाही प्रारब्धाशी संबंध, पण आता कोणाचा? जीवाचा सुद्धा नाही. आता कोणाचा आहे? देहाशी. बघा आता एक स्टेप चालली, आता पुढे देहाचं सुद्धा नाही असं सांगणार आहेत. पण आता स्टेप बाय स्टेप, जसं त्याला काय म्हणतात क्रममुक्ती, पायरी पायरीने वर चढायचं आणि पायरी पायरीनेच खाली उतरायचं आहे की नाही. पायरी पायरीने वर चढणं थोडंसं दमछाट करतं पण चढू शकतं, पण पायरी पायरीने उतरताना लटलट काप होतो. तसं आपण अनुग्रह घेतला तसं पायरी पायरीने वर चढत गेलो, अवस्था झाली, सगळं झालं. पण आता उतरायला लागलोय ना त्यावेळेला काय व्हायला लागले? आता हातापायांचा काय होतोय? लटलट काप होतोय. सेम तशीच परिस्थिती. देह हा प्रारब्धाने निर्माण झालेला असतो म्हणून प्रारब्धाचा देहाशी संबंध मानला पाहिजे. परंतु त्याचा आत्म्याशी संबंध लावणे योग्य युक्त नाही. कारण आत्मा काही पूर्वकर्माचे फल नव्हे. शरीर कशाचे? पूर्वकर्माचं फल आहे. मी शिंदे तुम्हाला विचारणार आहे, आता तुम्ही जागृत राहायचे. आता शिंदेला विचारणार म्हणजे तुम्ही विचार करा. शिंदेला विचारणार म्हणजे आम्हाला का विचारणार नाही असा तुम्ही विचार करायचा आहे. आणि तुम्ही असा विचार करायचा आपण हुशार असल्यामुळे आणि शिंदे वेडी असल्यामुळे विचारतात असं नाही. त्यातल्या त्यात शिंदेला विचारणारे म्हणल्यानंतर तुम्ही विचारच करायचा आहे का आपल्याला का विचारलं नाही, आहे की नाही. कारण आत्मा काही पूर्वकर्माचे फल नाही. शरीर हे कशाचं आहे? पूर्वकर्माचं फल आहे. आत्मा मात्र काहीच नाही, त्याला काहीच चिटकू शकत नाही. आणि त्याला त्याच्या बाबाने काय सांगितलं? तू कोण आहेस? आत्मा आहे. सत्य तत्वाची अनुभूती ज्याने घेतली आहे तो की ज्याने आत्मतत्वाशी असलेल्या आपल्या अनन्यत्वाचा शोध लावला आहे असा मानव. बघा, सत्यत्वाची अनुभूती ज्याने घेतली आहे तो की ज्याने आत्मतत्वाशी असलेल्या आपल्या अनन्यत्वाचा शोध लावला आहे. कारण मी आत्म्यापासून एवढा सुद्धा बाजूला नाही असं ज्याला कळालंय त्याने सत्यतत्वाचा शोध लावलेला आहे. मी कोणत्याही क्षणी कधीही मी देवापासून मी त्या स्वरूपापासून बाजूला नाही असा मानव. अशा तऱ्हेने जाणीवेच्या उच्चतर हे असं करावं लागतं. थोडं डिस्टर्ब झाल्यावर काय करावं लागेल आपल्याला? त्यांचा आणि आपला संबंध ज्याने तुटल ती युक्ती करावं लागते. इथे सुद्धा जगतात आपल्याला कोणताही डिस्टर्ब झाला परमार्थामध्ये तर आपण काय करायला पाहिजे? ज्याच्यामुळे डिस्टर्ब होतो त्यांचे संबंध बंद केले पाहिजेत, आहे की नाही. अशा तऱ्हेने जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जागृत झाल्यावर त्याचा जाणीव तत्वाच्या निम्नतर पातळीवर दृश्य भावना विचार जगताशी कोणत्याही तऱ्हेने संबंध नसतो. एक उच्च पातळीने एक पूर्णपणे डीपपर्यंत पोहोचला ना त्यावेळेला त्याचा या जगताशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. मग आता समजा आपण कोणाला नाही समजलं तर बाबांना तर समजू की नाही? श्रीपाद बाबांना त्यांची जाणीव यथार्थ आली. आता श्रीपाद बाबा जेव्हा त्या जगतात राहत होते, त्यांच्या घरात राहत होते, त्यांच्या समाजात राहत होते, आपल्याबरोबर राहत होते, त्यावेळेला त्यांचा त्या जगाशी काही संबंध होता का? काही नाही. परंतु ते दिसत मात्र कशात होते? घोटीतच राहत होते का? पण घोटीत संबंध होता का? ते घरात राहत होते पण घराशी त्यांचा संबंध होता का? मग ते त्याच्यात राहून त्याच्याशी जाणीव तत्वाच्या निम्नतर पातळीवर दृश्य भावना विचार जगताशी कोणत्याही तऱ्हेने संबंध नसतो. परंतु त्या तत्वाशी मान्य अनन्य संबंध असतो. त्याच्यापासून ते जराही बाजूला नसतात. पण दिसणाऱ्या जगताशी ते समरस नसतात. रश्शीवर जो साप आहे त्याच्याशी त्या रश्शीचा कधीही काडी मात्र संबंध आलेला नसतो. हो, परंतु त्या रश्शीवर मात्र साप दिसत असतो. तसं या जगतावर परमात्म तत्वावर जगत दिसत असतं पण त्याचे व्यवहार त्या जगताशी नसतात. पण त्याचे व्यवहार असतात. कोणाशी असतात? त्या तत्वाशी असतात. आणि त्या तत्वाशी असतात म्हणण्यापेक्षा ते तत्वन तो अन्य नसतोच. त्यामुळं मग त्यांचा कोणाशी संबंध नसतो. समजलं ना?
आता जर मी म्हणलं समजलं तर सांगता येणं सुद्धा तसं ते लगेच समजलेलं जरी असलं तरी प्रगट करता नाहीत. तसं आपण एखाद्याला फारच वेडा नाही समजायचं, त्याला बी समजलेलं असतं, फक्त काय होतं नाहीत. आता यांना आपण कधीच वेडं समजायचं नाही. नाहीतच काय. हां, तर त्यांना ते प्रगट जरी करता नाही आलं तर त्यांना कळालं नाही असं नाही समजायचं. कधी काही गोष्टी कळतात पण आपल्याला व्यक्त करता येत नाहीत. जाणीव तत्वाच्या निम्नतर पातळीवरील दृश्य भावना विचार जगताशी कोणत्याही तऱ्हेने संबंध नसतो. जागृत मनुष्याचा त्याच्या स्वप्नातील अनुभवाशी जो संबंध असतो त्याच्याशी तुलना मागील 2 श्लोकात करून या विधानाची सत्यता पटवून देण्याचा आचार्यांनी प्रयत्न केलेला आहे. जागृतीत तो त्यांनी आंघोळ केली नदीवर, स्वप्नामध्ये लय पोहले आणि सकाळी उठल्यावर त्याला आंघोळ करावंच लागेल ना. का तो म्हणे नाही रात्री लय पोहले, आता नको आंघोळ करा, आत्ताच तर जागा झालो, तिथून तर आलो इथं डायरेक्ट. आता का नाही, त्याच्याशी काही संबंध. तद्वत याच्याशी आपला काही संबंध नाही हे आपल्याला बाबा शिकवतात. तो तत्पूर्वी स्वाभिमानी जीव होता, तो तत्पूर्वी स्वप्नाभिमानी जीव होता, त्याच्या अगोदर स्वप्नाभिमानी जीव होता, पण आता जागृत अभिमानी जीव झालाय. तो तत्पूर्वी स्वप्नाभिमानी जीव होता. या संदर्भात जागृत अभिमानी जीवाच्या अनुभवाशी त्याची तुलना करून विधानाचे सत्यत्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा जागृत झालेल्या माणसाची गोष्ट सांगतात, स्वप्नात होतं त्यावेळेला आपण म्हणू मी माझं तुझं वगैरे, पण आता जागृत झाल्यावर आपल्याकडून तो शब्द येऊ शकत नाही. आणि आला तरी थोडं जर आपण त्याचा विचार केला तर त्या शब्दाला आपण तेवढी किंमत देणार नाही. जरी होईल एखाद्या वेळेला आपल्याला साक्षात्कार मानवास प्रारब्ध असू शकत नाही. ही सांगितल्यावरही एक वस्तुस्थिती शिल्लक राहते, ती ही की समाधीनंतर तो आपल्या जीवनाच्या निरनिराळ्या सुखदुःखाचा उपभोग घेणारा असा समाजाचा एक सदस्य म्हणून आढळून येतोच. जरी त्याला काहीच प्रारब्ध शिल्लक नाही तरी तो समाजात आढळून येतो. हा राहतोय ना या जगतात, तर त्या जगतात तो दिसतोय आपल्याला, पण जरी दिसला तरी त्याला नाही त्या गोष्टीचा संबंध. बघा, तो देहसंग जरी असे, तो चैतन्यासारखा दिसे, पाहता परब्रह्माची नि कसे चोखळाला भला, चोखाळू भला. 4थ्या अध्यायातली का 458 115 तुम्ही मागे सांगितली होती तीच आहे का? हां, मी यांनी सांगितलेली ती तुम्ही सांगितलेली, आणि तुम्ही सांगितलेली ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. आणि तो आपला स्वतःचा सर्वांचा काय असावा? स्वानुभव असावा. बघा, साक्षात्कारी माणूस प्रारब्ध असू शकत नाही हे सांगितल्यावर एक वस्तुस्थिती शिल्लक राहते, ती ही की समाधीनंतर तो आपल्या जीवनाच्या निरनिराळ्या सुखदुःखाचा उपभोग घेणारा असा समाजाचा एक सदस्य म्हणून आढळून येतोच. पण तो समाजात राहत आणि दिसतोच ना, त्यालाही पण काही प्रारब्धाचे असं दिसतंयच आपल्याला, नाही तरी दिसतंय. रामकृष्ण परमहंसांसारख्यांना कर्करोग होता. आता कोणाला होता कर्करोग? इथे वाक्य दिले, रामकृष्ण परमहंसांसारख्यांना कर्करोग होता. कोणाला होता? अजून मी तुम्हाला विचारतोय, कोणाला कर्करोग होता? तुम्हाला मी अजून विचारतोय, कर्करोग कोणाला होता? आता मी तुम्हाला अजून मदत करतोय, कर्करोग होता का? मग कर्करोग कोण होता? अद्वैत कुसरी हे होतं. शिंपलीवर चांदी होती का? आणि ती लई चमचम करत होती. चांदी चमचम करत होती का? शिंपली चमचम करत होती. हे जरी आपण आता बोललोय तरी किती कळालं असल, हे ते वेगळंच आहे तरी सुद्धा. हां, आणि इथल्या सगळ्यांनाच कळालं असेल असं नाही. परत म्हणून एक पाऊल मागं जातो. रामकृष्ण सारख्यांना कर्करोग होता का? रामकृष्ण परमहंस होते का? मग ते कोण होते? मग त्याला कोणतेही तो परब्रह्माच्या कसाला आहे त्याला ते वेदना झाल्यात का? नाही झाल्या. हे अदृष्ट आणणार असे न करिले ईश्वर वसे, तो हृदय ईश्वर असे हृदय तुझ्या, तो हृदय मी आत्मा आहे असं म्हणल्यानंतर कर्करोग सुद्धा कोण आहे? अरे रोगाला सुद्धा जवळ घेतात तुम्ही, त्याला रोग म्हणता. तो एक जीवच आहे, आणि कोणाही जीवाचा रोग म्हणजे ते किटाणू, ते जीवच आहे ना. तो उलट म्हणतो कोणीच याला जवळ नाही करत.
ज्याशी अपंगिता नाही त्याशी. कोणी गेलं ना, अशी जर खबर आली तरुण माणूस रस्त्याने गेला, मग तुमच्या मनात असं वाटलं पाहिजे, तुम्हाला बोध झाला असेल तर असं वाटलं पाहिजे, कशाला मग मला ठेवलंय, त्याला बरंच कामं होती, त्याला नेलं असतं तर बरं झालं असतं, माझं कामच राहिलेलं नाही, असं वाटलं पाहिजे ना आपल्याला. हां, रामकृष्ण परमहंसांना कर्करोग होता का? आता वा म्हणणं बरोबर आहे, कीर्तनात वा वा म्हणणं असं नाही म्हणायचं कीर्तनात कधी. इथं म्हणलं तर चालते, कारण इथं काही कीर्तन, इथं आपलं काय चालेल, संवाद चालेल, इथं चालेल. पण आता समजा चकवे बाबाचं कीर्तन चालू आहे, मी जर म्हणलं चकवे बाबांचं कीर्तन चालू आहे आणि येलकर बा म्हणले वा, म्हणले हो हुशार कोण मग, म्हणजे गुरुजी म्हणतात का नाही वा विद्यार्थ्याला, म्हणले गुरुजी कोण झाले. बघा, हे सुद्धा कळालं आपल्या रामदास बाबा यादवांना, आहे की नाही. रामकृष्ण परमहंसांना कर्करोग होता. खिस्तान सारख्यांना सुळावर चढवले जाते. एखाद्या आचार्यांना सर्वात महान आणि सर्वात उदात्त म्हणून गणले जाते. एखाद्याला सुळावर चढवलं जातं, एक रोगाने खितपत पडलेला आहे आणि एकाला लय मान्यता दिली आणि तसे जाहीरही केले जाते, हा एक मान्यवर आहे. आणि म्हणून ते सोन्याच्या सिंहासनावर आणि रेशमी छत्राखाली विलासी परिस्थितीमध्ये वावरणारे पोप म्हणून राहतात. पोप माहिती आहे ना, पोप, पोप म्हणजे पप्पा नाही. ख्रिस्ती धर्मांमध्ये जे धर्मगुरू आहे त्यांना नाव काय म्हणतात, आपण गुरु म्हणतो आणि ते पोप म्हणतात. तर दुसरी अन्य महात्मे नेसण्यात सुद्धा वस्त्र नसलेले, दुपारच्या जेवणाची भ्रांत असलेले पाहावयास मिळतात. त्यांचे कसे स्पष्टीकरण देता येईल. आता तुम्ही म्हणले प्रारब्ध नाही ना, तर तुम्हाला आपल्याला शंका निर्माण होण्यासाठी शंका तेच निर्माण करतात आणि शंकेचं उत्तरही ते देतात का, तुम्हाला आपल्याला निर्द्वंद्व निशंक करायचे म्हणून. श्री आचार्य या श्लोकात आपणा सत्य संबंधी सुगावा देतात. श्री शंकराचार्य या श्लोकात आपणास त्या संबंधी सुगावा देतात. ते म्हणतात, अहम केंद्रित आणि वासना प्रेरित आणि जाणीवपूर्वक केलेले गतकर्मे आपले ठसे मागे ठेवित असतात. या वासनांनी प्रेरित झाल्यामुळे तो जीव तेथे जेथे त्यास जगता येईल अशी उर्वरित वासनांची पूर्ती करून घेता येईल अशी उपकारक भौतिक परिस्थिती शोधतो. ज्यावेळेला मृत्यू पावतो ना आपण, त्यावेळेला आपल्याला हा देह ठेवावा लागतो. त्यावेळेला आपण ज्यावेळेला इथून गावाला जाणार तर गावाला जायच्या अगोदर घर बांधून ठेवतो. तसं इथून जाताना आपण पुढे मला ज्या ज्या इच्छा वासना आहेत त्या मिळण्यासाठी तसं अनुकूल वातावरण, तसं गाव, तसं शरीर शोधत असतो. कोण? जीव. पण हे महात्मे मात्र जीवदशेव नसल्यामुळे यांना काय शोधायची गरज. हा, जसं यांना मग अशी म्हटलं, आपल्याला कधी पण एखादा फोन केल्यानंतर पहिला प्रश्न विचारतो, हुशार माणसं आपल्याला पहिला प्रश्न विचारतात, कुठे आहात तुम्ही, कुठे आहेत तुम्ही. तर आपण त्याला म्हणायचं मी नसे ऐसा कौनू ठाऊ असे. तर हे म्हणले तो त्याच्या संबंधाने असलं पाहिजे. म्हणलं आपण येडे आहेत का कोणाशी असं बोलाय, तो उलट आपल्याला भडकल, आहे की नाही. त्याला म्हणून तो योग्य अशी उपकारक भौतिक परिस्थिती शोधत असतो. म्हणून तो योग्य असा देह धारण करतो आणि आवश्यक असलेल्या परिस्थितीमध्ये अभिव्यक्त होतो. आपण मरायच्या अगोदर शरीर आपलं रेडी आहे लगेच तिकडं. आता एखाद्याने गुन्हा केला, अजून गुन्हाच केला नाही पण त्यांनी गुन्हा केला आणि मग कोर्टात केस झाली, आणि आता त्याला सांगितलं 10 वर्ष याला जेलमध्ये पाठवायचे आणि मग लगेच सरकारने सुरुवात केली काय करायला, जेल बांधायला. असं नाही होत, हे सगळं पहिलं तयार असतं. तसं आपल्याला कुठं राहायचं हे पहिलंच तयार केलेलं असतं. अशा तऱ्हेने देहभाव कर्मातून उत्पन्न होतो आणि ज्या अर्थी प्रारब्ध म्हणजे गतकर्माचे फलित असते त्या अर्थी देह म्हणजे प्रारब्धाची निर्मिती होय असे मानता येईल. म्हणून प्रारब्ध हे केवळ देहाशी संबंधित असते. या श्लोकात त्यांना काय सांगायचे, संबंधित कोणाशी आहे, देहाशी. तो देह सुखकारक परिस्थितीत राहावा किंवा अन्यथा असावा, त्याने सुखदुःख भोगावे की दुःख, त्याने सुख भोगावे की दुःख उपभोगावे हे ठरविणे हे स्थूल सूक्ष्म आणि कार्यन शरीराचे विधिलिखित असते. बघा आता या देहामध्ये परत त्याच्यामध्ये आतमध्ये दोन देह त्यांच्या संबंधाने त्याला ते भोगायचे. साक्षात्कारी मानवास प्रारब्ध नसते असे जेव्हा आचार्य म्हणतात तेव्हा ते इतकेच मानतात की आत्मतत्वाला प्रारब्ध नसते. कोणाला? आणि आता साक्षात्कारी माणूस स्वतःला काय समजतोय, आत्मतत्व. कारण आत्मतत्व हे गतकर्मामुळे निर्माण झालेले नसते, ते स्वयंभू असते
आत्मतत्व होते, आहे आणि सर्वदा असणारही. तसे आपण कधी नव्हतो, मी नेहमी आहेच असणार आणि गेलो तरी मी असणारच. सर्व कर्मे जी घडतात ती आत्मतत्वामध्ये, जेवढी कर्म घडतात ती कशामध्ये चालली आहेत? आत्मतत्वामध्ये. आत्मतत्वाशी, आत्मतत्वामुळे जी कर्मे घडतात, सर्व कर्मे घडतात, सर्व मग भांडण, तुमचं स्नेह, लग्न, मृत्यू, आजार, हे सगळे गोष्टी जे सर्व कर्मे घडतात ती आत्मतत्वामध्ये कोणाच्या संबंधाने घडतात? आता अद्वैत कुसरीकडे घेऊन चालल्या. आता देहाशी सुद्धा संबंध डावलायचा त्यांना पुढच्या श्लोकात. सर्व कर्मे घडतात ती आत्मतत्वामध्ये. आत्मतत्वाशी देव देते, देव घेते, देवा सवे व्यापारित. आत्मतत्वामुळेच हे निर्माण झाले, त्याच्यामुळे घडतंय त्याच्यामध्ये. आणि संबंध कोणाशी आहे? माणसाशी संबंध आहे आपला आता नाही. आता आपला माणसांशी संबंध आहे नाही. आणि बघा, जे घडतात ते आत्मतत्वामध्ये, आत्मतत्वाशी, आत्मतत्वामुळे आणि आत्मतत्वाकरताच. एकलेचिनी कंठवेना म्हणून येणे केली सौदा ही भुवने. बघा, पण आमचे भोरबाबा म्हणले त्याला करमत नव्हतं, पण आपली फजिती का करतोय महाराज तो? कारण अजून आपण जीवदशेवर आहेत म्हणून. आणि आपली फजिती याच्यासाठी चाली पाहिजे, तू जीवदशेला डावल, त्याचा अभ्येर कर. ज्या अर्थी ज्याने परमोच्च अनंत परमात्म्याशी, ज्याने परमोच्च अनंत आत्मतत्वाशी पूर्ण ऐक्य साधले आहे, तो साक्षात्कारी मानव असतो. त्या अर्थी त्या ठिकाणी कोणतेही प्रारब्ध असत नाही. आत्मतत्व हे अज, नित्य, शाश्वत, ते पहिल्यापासून आहे, त्याचा केव्हाही नाश होत नाही, ते शाश्वत आणि पुराण आहे. देह जरी मरण्यायोग्य असला तरी आत्मतत्व मारले जात नाही. श्लोक क्रमांक 20 श्रीमद भगवद्गीतेतला कितव्या अध्यायातला? 2ऱ्या अध्यायातला 20 क्रमांक. आत्मतत्व मारले जात नाही असे श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात. तेव्हा हीच कल्पना तेथे अत्यंत स्पष्टपणे व्यक्त झालेली आहे. कठोर उपनिषदातही तीच कल्पना व्यक्त झाली आहे. आत्मा अनादी आणि अनंत आहे. जाणीवेच्या माध्यमात केवळ प्रत्येक गोष्ट जन्मताना उद्भूत होते आणि मृत्यू पावताना नाहीशी होते. त्याला जन्म आणि मृत्यू असतो, त्यालाच केवळ नियती विधिलिखित असते. आणि ज्यावर जन्म मृत्यूचे आभास निर्माण होतात त्या शाश्वत अधिष्ठानामध्ये हे काहीच नव्हे. आत्म्यामध्ये नाही, पण जे भासमान जगत आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. आता बघा, एक मिनिट तुमच्या हातात राहू द्या. आता त्याच्यामध्ये बघा, श्लोकामध्ये किती संक्षिप्त रूपात दिलेले आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये किती व्यापक स्वरूपात दिले. आता इथं दिलेलं आहे 2ऱ्या अध्यायातला 20 नंबर. आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरत नाही, तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. बघा, ही श्लोक 20 नंबरचा याच्या सांगितलं. आत्मा कसा आहे, त्याच्यावर कोणता परिणाम नाही होत, मग तो मारला जात नाही, जन्माला येत नाही, हे भगवद्गीतेत सांगितलं अर्जुनाला. मग अर्जुन मेला, हे त्याचा प्रारब्ध आहे का नाही? भीष्माचार्य मेले, हे प्रारब्ध आहे का? कारण प्रारब्ध आहेच नाही, सगळं काय अवघा देवचं झाला पाहिजे. आणि आता याचं ज्ञानेश्वर महाराजांनी श्लोकाचं निरूपण केले बघा. त्याच्या जैसे स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नचं साचा पाहिजे, मग चेवणीय पाहिजे तव काही नाही. बघा, आता स्वप्न दृष्टांत जागृती, स्वप्ना माझी देखीजे, तर स्वप्नचं साचा पाहिजे. स्वप्नात स्वप्न खरंय, पण मग चेवणीया पाहिजे, म्हणजे जाग झाल्यावर. तैसी ही जान माया, तू भ्रमत हसी वाया, शस्त्र हणितलिया छाया जैसी अंगीन. तू घाबरतोस, तुला शस्त्र लागेल किंवा त्यांना शस्त्र लागेल. हे सगळे खेळ कशातलेत? मायेतलेत. मायेमधले खेळ कसे बघा, त्या मायेमधला खेळ इतका समर्पक आणि सत्य वाटतं, पण तो सत्य कसा नसतो. पडद्यामध्ये तलवार येते आणि सणासण कापती माणसांना, माणसं मरून जातात. आणि ती माणसं सगळी दिसतात कशावर, पण पडदा कधी कापला जात नाही. अशी माया आहे. अजून त्या पडद्यात एखाद्याचं घर पेटून दिलेलं आहे, हां, आणि बाकीचे सेपे ज्यांनी पेटून दिलं त्यांनी घर पेटून दिलं, पण त्या पडद्याच्या कोपऱ्यात असणारं घर पेटलं, पण तो पडदा मात्र
पण पेटलेला दिसतो आणि जळालेली दिसतं. तैसी जाण ही तू माया, तू भ्रमत असे वाया, शस्त्र हणतली छाया जैसी अंगे. का पूर्ण कुंभ उलंडला, तुला वाटेल मी शरीरात आहे म्हणून जिवंत आहे, शरीर गेल्यावर मी मरत नाही, शरीरात आहे हा सुद्धा आभासच आहे तुझा, म्हणून जीव हा खरा नव्हे. मडक्यात पडलेल्या पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे चंद्र नाही आहे किंवा सूर्य नाही. मडक्यातलं पाणी, मडका फुटला आणि पाणी आटून गेलं, वाहून गेलं, म्हणजे चंद्र सूर्य काय मरत नाही. तसं तू या शरीरातून गेलास तरी मरत नाही आणि शरीरात असलास तरी आहेच नाही. शरीरात मी आहे असं वाटणं हे सुद्धा काय आहे, तैसी तुझा ही माया. का पूर्ण कुंभ उलंडला झालं ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगली आपैसी जोड. आता ह्या मठासारखं चौकोनी झाले आकाश, पण आकाश चौकोनी आहे का, नाही. पण जेव्हा मठ भंगला म्हणजे ही भिंती पडल्या तरी ते अपैसे आकाशाला, मध आकाशाला मिळालेलंच आहे, मग मिळतंय असं सुद्धा नाही. तसा तू तैशी शरीराच्या लोपी सर्वता नाश नाही स्वरूपी, म्हणून तू निरोपी भ्रांती बापा. आता ह्या भ्रांतीचा काय कर, तू निरोप दे ना. बाबाला आल्यानंतर कीर्तन झाल्या बोळवायला जाताना देताना गाडीत बसून, परत बाबाचं काय घेणं देणे. कितीतरी बाबा म्हटले तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे आहात, हे बाबांना विचारलं जातं. कधी गाडीत बसून दिल्यावर, मग कधी जेव्हा तारीख आहे तेव्हा. आणि बाबाचं काम झाल्यावर बाबा किती खपला का काय घेणं देणं. नंतर कोण फोन करतो का, कुठे आहात तुम्ही, कुठं आहात, पोचले का नाही घरी. तसं याला निरोप द्या, याला मुठमाती द्या. श्लोक क्रमांक 460 बघा. म्हणून आत्मा अजन्मा नित्य स्वरूप आणि अक्षय. आत्मा कसा आहे. आता आपल्याला बाबांनी केले उपकार सांगू मी काय, का सांगू शकत नाही. तू केले उपकार सांगू मी काय, का सांगू शकत नाही. अहो एकही उपकार केलेला मला काय आठवतच नाही म्हणून सांगू शकत नाही, आहे की नाही, बरोबर की नाही. धर्मे त्यांच्या देखील पाय, परिणाम त्यांनी दिले अक्षय. अभय अक्षय आपल्याला दिलेलं संपणारं दिलंय, पण अजून आपल्याला त्याचं वाटत नाही. अक्षय दिलेले, क्षय न होणाऱ्या आपल्याला गोष्टी दिली अक्षय. आणि काय दिलेले, अभय. आता भय आहे, भय नाही ना, मग बरोबर आहे. म्हणून आत्मा अजन्मा नित्य स्वरूप आणि अक्षय असे श्रुतीचे पूर्ण कथन, परिपूर्ण कथन आहे. प्रारब्ध कल्पना, मग तो जो त्या आत्म्याशी तादात्म्य होऊन राहतो त्याला प्रारब्ध कल्पना कशी कुठून लावता येईल. बा जो ज्यावेळेला आत्मस्वरूपाशी एकरूप राहतो त्यावेळेला त्याला कसली कल्पना सांगता येईल, सांगा बरं. त्याला प्रारब्ध कल्पना कशी कुठून लावता येईल. जो आत्मा आहे त्या आत्म्याला प्रारब्ध लावता येईल का, याला कलर मारता येईल का, भिंतीला कलर मारता येईल पण याला कलर मारता येईल का. मग याला कोणत्याही प्रकारचं प्रारब्ध नाही सांगायचे. आत्म्याला प्रारब्ध का नसते यामागील युक्तिवाद मागील श्लोकात सांगून झाल्यावर श्री शंकराचार्य आता श्रुतीचा उल्लेख करून आपल्या बुद्धिनिष्ठ युक्तिवादास बळकटी देतात. आता हा प्रश्न करणार आहे, जर प्रारब्ध नसते तर श्रुतीत विषय का मांडले. प्रारब्ध असतं, प्रारब्ध असतं, योग्याला प्रारब्ध असतं, तुम्हाला आपल्याला प्रारब्ध असतं, हे श्रुतीत का मांडलं. वेदांतामध्ये केवळ युक्तिवादाने काढलेले निष्कर्ष मान्य करता येत नाहीत, कारण बुद्धी हीच भ्रांतीचा परिणाम असल्याने इकडं डोकेलिटी चालून कळत नाही, इकडं डोकेलिटी जेवढं चालवणार तेवढा तो भ्रमला जाणार आणि बुद्धी स्थिर होणार त्यावेळेलाच ते कळणार. वेदांतामध्ये केवळ युक्तिवादाने काढलेले निष्कर्ष मान्य करता येत नाहीत, कारण बुद्धी हीच भ्रांतीची परिणाम असल्याने ती स्वतःच्या भ्रामक अवलोकनाने अधिक अधिक गोंधळात पडत असते. बुद्धी ही शाश्वत आहे का भ्रम आहे. आपली बुद्धी ही शाश्वत आहे का भ्रम आहे. आपण जे डोकी चालवत आहे आपली ती, कारण बुद्धी हीच भ्रांतीचा परिणाम असल्याने कोणी दाखवलं साप, कोणी दाखवला साप आणि तिच्या नादी लागलोय आपण, तिचं सत्य स्वरूप समजतोय, तिला सत्य समजतोय. माझी बुद्धीने मी पाहिलं, तू काय पाहिलं. बुद्धीने काय दाखवला, साप दाखवला, असलेला साप दाखवला का नसलेला, आणि घाबरवलं कोणी आपल्याला. मग ते बुद्धीच्या तारे तोडत राहील तर आपलं त्याचं होईल का, नाही. म्हणून अन्य नाही तुझी बुद्धी म्हणते मला काही कळत नाही, मी तुझ्याकडं जाते, परमात्म्याला सांगते तू माझं काय करायचं ते कर. त्या बुद्धीला म्हणतात जी अनन्य झाली बुद्धी,
तैसी ईश्वरा वाचून काही जी अनिकलानी नाही, तेच एक बुद्धी पाही अर्जुना जगी. ती बुद्धी ते देवापर्यंत गेलेली आहे. बस बाकीच्या सगळ्या बुद्धी कशा आहेत? भ्रामक आहेत. बुद्धी हीच भ्रांतीचा परिणाम असल्याने ती स्वतःच्या भ्रामक अवलोकनाने अधिक अधिक गोंधळात पाडत असते. किती घाबरतो 15वा अध्याय. डोंबा आहे का, बडिया आहे, गवाळे आहे, कोणता साप आहे हा, आणा आणा काठ्या, पळा पळा, घामावून झालं, पळता पळता गेलं आणि टेस्ट लागलं. त्या दिवशी आम्ही एका प्रवचनाला गेलो आणि बुक्का आण म्हणत पळत पळत गेलं तर त्याच्या अंगठ्यातून लाल कुकू बाहेर यायला लागलं. आता काळं करायला गेलं ते लाल झालं. काय झालं? ते नवीन उमरा बांधलेलं त्याला माहीत नाही, फटकाने अंगठा फुटला त्याचा. बघा बा, मग तशी आपण घामाघूम होतो की नाही. मग हे बुद्धीनीच त्याची गोळ केला की नाही सगळा. ती स्वतःमध्ये भ्रामक अवलोकन अधिक अधिक गोंधळात पाडत असते. म्हणून प्राचीन ऋषींनी संकल्पिलेल्या ब्रह्मशास्त्राच्या बघा बाबतीत बुद्धीने काढलेले बुद्धिनिष्ठ निष्कर्षांना जेव्हा श्रुतीने कथन केलेले तत्सम निष्कर्षाचा आधार मिळतो, तेव्हा त्याला दुहेरी खात्रीशीरपणा येतो. बुद्धीने या ऋषीमुनींनी काय केलं? ब्रह्मशास्त्र सांगितलेलं आहे आणि त्याच्या आधारे गेलो तरच आपण निशंक एरवी होऊ शकत नाही. म्हणून ते अभ्यासकांना पूर्णपणे मान्य करण्यासारखे होतात. बघा, भाष्याकरिता घेतलेल्या श्लोकात आचार्य श्रुतींची मान्यता सांगतात. श्रुतीप्रमाण ज्या ठिकाणी कठोपनिषदातील एक श्लोक उद्भूत केला आहे, अज शाश्वत अपरिवर्तनीय असे असते. आत्मतत्वाचे स्वरूप हेच उपनिषदात म्हटले आहे आणि श्रुतीने शब्द हे अचूक असतात. अमोघ वाक बघा, कठ उपनिषदातला एक. आणि दुसरं काय झालं? अबाधित अर्थ याचा कधीच खोटा ठरवता येत नाही. श्रुतीचा अर्थ कधीच खोटा ठरवता येत नाही, तो अबाधित आहे. कठोपनिषदातला श्लोक क्रमांक 18. हा मेधावी आत्मा जन्म पावत नाही. कोणतं आहे? कठोपनिषद आहे की नाही. हे आपण घेऊन यायचं आणि 1 वर्षानंतर वाचायचं. तोपर्यंत काय होणार? त्याची तब्येत सुधारणार, ठीक नाही. जो मेधावी आत्मा जन्म पावत नाही व मरतही नाही, तो कशापासून निर्माण झाला नाही, तो अजन्मा, नित्य, शाश्वत, पुरातन असून शरीर मेले तरी तो मारला जात नाही. आणि तो आत्मा तू आहेस असं बाबा, वेद, शास्त्र, पुराणे गर्जना करून सांगतात का तू ते आहेस, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस. आणि आपण ऐकून ऐकून आपले कान सुद्धा आता शांत व्हायला लागलेले, परंतु आपल्या डोक्यात ते पूर्णपणे स्थिर होत नाहीये. त्याचा शेवटचा याच्यातला टप्पा पाहूया आपण. आत्मा अज असतो, देहाला फक्त जन्म असतो आणि आपण सर्व मुद्द्यांची प्रास्ताविक चर्चा विस्तृतपणे केली आहे, हे तुमच्या लक्षात आलेच. तथापि तुमच्या सिंहावलोकनास साह्य व्हावे म्हणून आम्ही पुढील प्रमाणे भर घालीत आहे. कुंभार घट तयार करतो, घटास जन्म असतो, परंतु घटाकाश हे सत्यता बाहेरील महाकाश असल्याने अवकाश काही जन्मत पावत नाही. घट फुटतो, जे निर्माण केलेले असते ते नाशिवंत असते, परंतु घटाच्या फुटण्यामुळे घटाकाश काही फुटत नाही. न जन्मलेल्या घटाकाशाचा मृत्यू नसतो. माठ कुंभाराने बनवला तसे हे शरीर बनवलं आईच्या आणि वडिलांच्या काही धातूंमुळे, परंतु ते घट बनवला कुंभाराने, पण घटातला आकाश कुंभाराने बनवलं नाही. आणि जरी ते मडक्यात आलं आकाश, तरी ते मडक्याच्या आकाराचं होत नाही. मडक्यात असताना सुद्धा त्या आकाशाशी एकरूप आहे आणि मडका फुटला तरी ते त्या आकाशाशी एकरूप आहे. मडका फुटल्याने ते फुटत नाही आणि मडका निर्माण झाल्यामुळं ते जन्म पावत नाही. तसे आपण शाश्वत आहोत. देहात नसतो तेव्हा सुद्धा होतो आपण. आता देहात आहे तरी आणि देह ठेवल्यावर सुद्धा आम्ही आहे, म्हणून अमर आहा करे की कोटे ते पहा. त्याप्रमाणे आत्मतत्व किंवा सत्यतत्व कधी जन्म पावत नाही व कधीच मृत्यू पावत नाही. ह्या खोट्या अहम केंद्रित जीवाने, वेडगळ चिंतनाने आणि अज्ञानी विचाराने शरीर मन बुद्धी हे नाशिवंत उपकरण म्हणून तयार केले आहे, की ज्यामध्ये सर्वव्यापी शाश्वत तत्व बंदिस्तपणे स्थित आहे. बघा, शरीराने, मनाने, बुद्धीने, अज्ञानाने आपण त्याला
बंदिस्त केलेलं दिसतंय आणि ते त्याच्यात आहे पण त्याला जाणत नाही. शिवाय कुंभाराने घट केला आणि नंतर त्यामध्ये अवकाश भरले असे काही नसते, तर ते स्वयंभूच असते. कुंभाराने अवकाशातच काम केले. कशात काम केले? कुंभारच आकाशात या का कुंभाराने अवकाशातच काम केले आणि जेव्हा तो घट तयार केला तेव्हाच त्यात अवकाश असतानाच केला. त्याप्रमाणे देहाचा जन्म आत्म्यातच आणि आत्म्यासह झाला. देहाचा जन्म कशात झालाय? आता बघा बरं का, आता देह सुद्धा कोण आहे? आत्मा इकडं जाणार आहे. देहाप्रमाणे देहाचा जन्म आत्म्यातच. कशात जन्म झालाय? कुंभार कशात आहे? आकाशातच आहे. तसा देहाचा जन्म कशात झालाय? आत्म्यातच आणि आत्म्यासह झाला. आता आत्म्याला जन्म नाही, पण आता कोण आलाय? दिसतोय तो आत्माच. साप नाही, पण रश्य साप जन्माला आला. आणि ते सत्यतत्व आत नेहमी अधिष्ठात्री देवतासारखे असते. ते अधिष्ठान रूपाने ते असतेच. आणि ते भौतिक देहाचा जन्म, वृद्धी, क्षय, व्याधी आणि मृत्यू होत असतानाही बाहेरही असते. आत पण असते आणि आत्मतत्व बाहेरही असते. वरील कल्पना मनात ठेवून मंत्राचा दुसरा चरण आता स्पष्ट होतो. बघा, हे सगळं भांडवल जमा करावं लागणार आपल्याला समजत असताना. सिद्ध अपैसा अनादिपणे, तो कुठे नाही असा नाही. या देहाची आईशी दशा, येतो आत्मा नित्य सिद्ध अपैसा अनादी. देह नाशिवंत आहे पण देहात असणारा आत्मा मात्र शाश्वत आहे. पण आता ते सांगतात देह बी ज्याच्यामुळे झाला तो आत्म्यामुळेच झाला आणि आत्म्याबरोबरच आहे देह आणि आत्मा, असं सांगितलं. ठीक आहे, आता आपण पाहतोय श्लोक क्रमांक 461. जोपर्यंत तो देह तादात्म्याने जीवन जगतो तोपर्यंत प्रारब्ध असते असे मानता येईल. जोपर्यंत प्रारब्ध असते असे मानता येईल. बघा, जोपर्यंत तो देह तादात्म्याने जीवन जगतो तोपर्यंत प्रारब्ध असते असे मानता येईल. बघा, जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत तुम्हाला म्हणावं लागेल याला प्रारब्ध आहे. परंतु साक्षात्कारी योगी आपल्या देहाशी तादात्म्य असे कोणी मानित नाही. कोण? तुम्ही म्हणताय तो देहात आहे, पण तो स्वतःला काय समजतो? मी देहात नाही. म्हणून त्याने आपल्याबाबत प्रारब्ध कर्माची कल्पना टाकून द्यावी. आता हे आपल्याला सांगतात, आता त्याच्याबद्दल नाही सांगत ते. म्हणून त्याने आपल्याबाबत, स्वतःबाबत प्रारब्ध कर्माची कल्पना टाकून द्यावी. प्रारब्ध बिरब्ध काय नाही असं त्याने समजलं पाहिजे. कारण मी कोण आहे? अज, शाश्वत आत्मा आहे. मी कधी नाश पावणारा ना, मी जन्मत नाही. त्यामुळं मला काही चिटकू शकत नाही, आकाशाला काही चिटकू शकत नाही. 460 या श्लोकात उल्लेखलेल्या श्रुतीचे सत्यकथन याप्रमाणे तर्कशुद्ध कारणात दबलेले आहे. 460 पुन्हा पुढे 460 इथेच वाचलं आहे आपण. हे 460 वाचलं होतं. काय? आत्मा अज, अजन्मा, नित्यस्वरूप, अक्षय असे श्रुतीने परिपूर्ण कथन आहे. मग जो त्या आत्म्याशी तादात्म्य होऊन असतो त्याला प्रारब्ध कल्पना कशी व कोठून लावता येईल? बघा, पुढे जाऊन त्या श्लोकाचा उल्लेख केला म्हणून मागे गेलो. देह हा गतकर्माचा परिणाम असल्याने त्याचे सुखदुःख भोग चालू राहिलेच पाहिजेत आणि जे आपल्या देहाशी तादात्म्य होतात त्यांचा भोग साहजिकच चालू राहतो. देह हा प्रारब्धानुसार सुखदुःख भोगतो आणि जो देहाशी तादात्म्य पावलेला आहे त्याला ते सुखदुःख आहे. आणि जो देहात असून देहाशी तादात्म्य पावलेला नाही त्याचा देह सुखदुःखाशी प्रारब्धाशी काडी मात्र संबंध नाही. सिद्ध पुरुष तो की ज्याने आपले विपरीत ज्ञान संपवले आहे. आपले विपरीत ज्ञान काय? मी देह आहे आणि हा देह संबंधी पसारा आहे. तो सिद्ध पुरुष तो की ज्याने आपले विपरीत ज्ञान संपवले आहे आणि म्हणून जो आपल्या इंद्रिय उपकरणाशी त्यानंतर तादात्म्य होत नाही. त्यानंतर त्याच्या इंद्रियांशी, त्याच्या 36 तत्वांशी त्याचा काडी मात्र संबंध नाही. तो एकच आत्मतत्वाशी समरस झालेला आहे आणि तो समरस झालेला आहे का नाही हे सुद्धा तो जाणत नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. आणि ज्या अर्थी त्याचा भौतिक देहाशी संपर्क राहत नाही, त्याचा भौतिक देहाशी संबंध राहत नाही आणि आपला भौतिक देहाशी संबंध ठासून भरलेला आहे. ज्या अर्थी त्याचा भौतिक देहाशी संपर्क राहत नाही त्या अर्थी देहाच्या सुखदुःखाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. श्री शंकराचार्य या ठिकाणी निष्कर्ष काढतात आणि आपणास बजावतात की सिद्ध पुरुषाच्या बाबतीत
सर्व प्रारब्धांची संकल्पना सोडून द्या, त्यांच्याबद्दल चर्चा सोडून द्या. हे मधने बाबा सांगतात कोणाबद्दल आपण कधीच काही बोलू शकत नाही. काय आपण सांगू शकतो, तो कोणत्या भूमिकेत आहे, म्हणून आपण त्यांच्याबद्दल आपले चर्चासत्र स्टॉप करा. श्लोक क्रमांक 462 संपेल प्रकरण आज आपलं बरं का. देहाला प्रारब्ध कल्पना लावणे. बघा आता ट्रॅक चेंज होतोय. आता कोणाला सांगितले, पहिली जीवाला, नंतर आता देहाला सांगितलं, आणि आत्म्याला नाही प्रारब्ध, मात्र देहाला आहे. आता बघा ट्रॅक चेंज होतोय. देहाला प्रारब्ध लावणे ही निव्वळ भ्रांतीच आहे. कोणाला देहाला काय लावले आपण, आणि देह काय निव्वळ भ्रांती. रस्सीतला सापामध्ये कोणत्या प्रकारचं विष आहे, ही निव्वळ चर्चा भ्रांती आहे. देहाला प्रारब्ध कल्पना लावणे ही निव्वळ भ्रांतीच आहे. अध्यस्थाला अस्तित्वच असते कोठे, सापाला अस्तित्व आहेच कोठे. आणि हा काय आहे, हे अध्यस्थ आहे, आणि त्याच्या खाली जे अध्यात्म, जे परिपूर्ण अधिष्ठान आहे ते ब्रह्म आहे, त्याला अधिष्ठान आहेच नाही. त्याला अध्यस्थाला काय नाही आहे, अस्तित्व नाही आहे याला. आणि त्याच्या खाली काय आहे, ब्रह्म चैतन्य, रश्शी आहे. सापाला अस्तित्व नाही, शिंपलीला आपलं चांदीला अस्तित्व नाही आहे. असत्याला जन्मच कुठला, सापाचा जन्म केव्हा झाला, किती दिवस नांदला, आणि आता आपण मारला काठीनी बडून बडून, मेला का साप, जन्माला आला का, त्याला फटके बसले का, नांदला का, काही दिवस 1-1.5 तास तिथं त्या कोपऱ्यात पडलेला आहे, नाही, तो जन्मलाच नाही. कोण, आता आत्मा नाही, कोण, अध्यस्त साप, तो जन्मलाच नाही, त्याला नाश कुठला. जे काही असत रूप असते त्याला प्रारब्धच कुठचे. शिंपलीवर व्यवहार होईल का, चांदीचा याच्याकडे गेलो सोनाराकडून दे 5,000 रुपये, नाही. कोणत्याही आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या घटना तज्ज्ञ कायदे पंडितापेक्षा श्री शंकराचार्य अधिक मुद्देसूद, अचूक परंतु अधिक बोलणे, वक्तृत्वपूर्ण परंतु परिणामकारक असून ते या ठिकाणी बिनतोड तर्कसंगत विचारसरणी धबधब्यासारखी होतीत आहेत. आत्मतत्वास प्रारब्ध असू शकत नाही. एवढेच नव्हे तर सिद्ध पुरुषाच्या बाबत त्याच्या देहालाही प्रारब्ध नसते. ते नाकारणे म्हणजे मूर्खपणा होय. काय, सिद्ध पुरुषाला प्रारब्ध नसते, तो असा वागतो, तो तसा वागतो, नाही. आणि तुम्ही जर त्याला प्रारब्ध आहे नाही असं जर नाकारत असाल तर तो तुमचा काय आहे, मूर्खपणा आहे. आत्मतत्वास प्रारब्ध असू शकत नाही. एवढेच नव्हे तर सिद्ध पुरुषाच्या बाबत त्याच्या देहालाही प्रारब्ध नसते, हे नाकारणे म्हणजे मूर्खपणा होय. कारण परिपूर्ण साक्षात्कारी अवस्थेत असताना तो भौतिक देहाचे अस्तित्व अवलोकन करीत नाही व त्यांना ओळखीतही नाही. पाहताना तो काय पाहतो, मूळ तत्व पाहत असतो. सोनार फक्त सोनं पाहतो, राक्षस माळसा खंडोबा पाहत नाही. श्री शंकराचार्य म्हणतात यावर तुम्ही सखोल विचार करू लागाल तेव्हा सिद्ध पुरुषाच्या भौतिक देहाला प्रारब्ध असते हे तुम्ही मान्य करणार नाही. ज्यावेळेला तुम्ही पूर्ण करणार त्यावेळेला तुम्ही मान्य करणार नाही प्रारब्ध असते. कधी, जेव्हा सखोल अभ्यास करणार, त्यावेळेला वरवर अभ्यास करणार, तेव्हा समजणार प्रारब्ध असते. श्लोक क्रमांक हे दृढ कथन. विचार्यमाने शरीरापी प्रारब्धम कल्पना मात्रम. श्लोक नाही ना, त्याच्या आधीचा होता का, दे काढून बघ, याच्या आधीचा होता काय श्लोक बघा. प्रारब्ध कल्पना भ्रांती निवरण बघा, याच्यावर ही कल्पना आहे तुम्हाला. ज्याला रश्शीला कोणत्या प्रकारचा साप विषारी आहे ही तुमची काय आहे, कल्पना. त्याला प्रारब्ध असत नाही. करेक्ट. ही दृढ कथन आता अधिक विस्ताराने स्पष्ट केले आहे. रज्जूवरील सर्प, अध्यारोपित सर्प फक्त भ्रांत निरीक्षणालाच बाह्यता दिसतो. रश्शीवरचा साप कोणाला दिसतो, फक्त ज्याला भ्रांती झाली आहे त्यालाच, इतरांना नाही. त्याला सत्यत्व नसते हे सर्व ज्ञात आहे. कशाला, त्या सापाला सत्यत्व नसते हे सर्व ज्ञात आहे, सगळ्यांना मान्य आहे. तीही शरीराचा खेळ म्हणजे केवळ आत्मतत्वावरील अध्यारोपित भ्रांती असते. स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराचे जे सगळे खेळ आहेत ते आत्म्यावरील अध्यारोपित भ्रांती असते. मग देहाला देखील सत्यत्व कोठे असते, देह आधी काय खरा,
येतो बुजगावने चोरा, देह तरी कुठं खरा आहे. मग आता आत्म्याला प्रारब्ध नाही, मग आता देह खरा नाही त्याला मात्र प्रारब्ध आहे. देह खरा नाही पण देहाला मात्र प्रारब्ध आहे. बरोबर आहे का शिंदे? नाही. का नाही प्रारब्ध देहाला? कारण देहच नाही खरा, आधी देह काय खरा. शिवाय जे मिथ्या असते त्याला जन्म असू शकत नाही. शरीर कसं आहे? मिथ्या आहे. सत्यत्व कोठे असते बघा, मग देहाला देखील सत्यत्व कोठे असते. शिवाय जे मिथ्या असते त्याला जन्म असू शकत नाही. बघा, जे खोटी आहे त्याला जन्म आहे का? ते खोटच आहे. शिंपलीचा जन्म कधी झाला? आपला चांदीचा आहेच नाही तर जन्म कसला? रज्जूवरील सापाला वाढदिवस नसतो. बाबाचा वाढदिवस, हां बाबाचा वाढदिवस आपण इथं आज रोज साजरा करू. आपण ऐकून सुद्धा आपली टाळकी चालायचीच नाहीत, आहे की नाही? शिवाय जे मिथ्या असते त्याला जन्मच असू शकत नाही. रज्जूवरील सापाला वाढदिवस नसतो. जो ब्रह्मावर अध्यारोपित असतो अशा देहाला प्रारब्धामुळे जन्म असतो असे म्हणता येणार नाही. स्थाणूवरील पुरुष कधीच जन्मलेला नसतो. खांबावर भूत कधी जन्मलेला नाही, म्हणून त्यास मृत्यू नसतो. जन्माला पण नाही आला आणि मेला पण नाही. अजय हे अमर्त्य असते. खरं जे असतं ते कधीच नाश पावत नाही. आणि रश्मीवरचा साप मरतो म्हणजे खरा आहे का? देह जर मरतो तर खरा आहे का? म्हणजे तो खरा नाही. जो देह जन्मलेलाच नाही त्याला जन्म व मृत्यूक्षय नाही. देहाचे जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आत्मतत्वावरील अध्यारोपित होत आणि असले तरी जन्म मृत्यू स्वप्नासारिकी. बस त्याच्यासाठी करणं. युक्तिवादाचा समारोप करताना श्री शंकराचार्य जे अस्तित्वहीन असते त्या असत्याला प्रारब्ध असणारच कसे? शरीराला अस्तित्वच नाही, मग प्रारब्ध असू शकते का? नाही. थोडक्यात बुद्धिमान आचार्य निर्देशित करतात की प्रारब्ध आत्मतत्वासही नसते ना अनात्म देहासही. ते फक्त भ्रांत दृष्ट्याच्या कल्पनेतूनच असू शकते. जर दिसतंय तर भ्रांती ज्याला झालेली आहे त्याला थोडक्यात बुद्धिमान आचार्य निर्देशित करतात की प्रारब्ध आत्मतत्वास सही नाही नसते. प्रारब्ध आत्मतत्वासही नसते ना अनात्म देहासही. ते फक्त भ्रांत द्रष्ट्याच्या कल्पनेतच असू शकते. बघा किती मोठा महत्त्वाचा टॉपिक आहे. श्लोक क्रमांक 463. जर आत्मज्ञानाने अज्ञान जन्म कर्मफलाचा समूळ नाश होत असेल तर हा देह कसा उभा असतो? सगळ्याचा नाश झाला ना आत्मतत्वाचा, मग देह का शिल्लक दिसतो? शंका. जे अशा शंका घेतात त्या मुढांचे समाधान करण्याकरता श्रुती सापेक्षतेने प्रारब्धाची कल्पना मांडते. आता यांच्या डोक्यात घुसत नाही ना रश्मीवर साप जन्मलेला चालला नाही, अजून त्यांची बुद्धी तेवढी सूक्ष्म नाही झाला. त्या मूढ लोकांना समजण्यासाठी म्हणतात देह आहे आणि देहाला प्रारब्ध आहे. नाहीतर त्यांच्या दृष्टीने त्याला देहच नाही, ना जगत नाही, न झाला प्रपंच हे परब्रह्म. सिद्ध पुरुषाच्या देहासकट सर्व प्राणीमात्रावर कार्य करणाऱ्या प्रारब्धाच्या ह्या महान संकल्पने रूपनिषिदे मग चर्चा का करतात हे आचार्य या श्लोकात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. मग ही प्रारब्ध आहे असं पहिलं का स्वीकारलं? ते भूत घालवायचं म्हणून बाळूला स्वीकारलं आहे भूत. अज्ञानी अभ्यासकाच्या मूर्ख शंकेचे निरसन करण्याकरता फक्त सापेक्ष दृष्टिकोनातून ते केले जाते. कोणाची? अज्ञानी अभ्यासकाच्या मूर्ख शंकेचे निरसन करण्याकरता. महात्म्यांचा देह जगामध्ये सतत कार्य करीत असताना शिष्य वरास दिसत असतो. बाबा काम करताना दिसतात आणि म्हणून ते महात्मे त्यांच्या प्रारब्धामुळे सतत जगत आहेत असे त्यास वाटत असते. परंतु त्याला माहीत नसते की महात्म्याचं अत्युच्च विशाल दृष्टिकोनातून तेथे देह नसतोच. ते ज्ञानाचे चालते प्रतिबिंब असते. बिंब असते, फक्त बिंब असते. महात्म्याच्या अच्युत विशाल दृष्टिकोनातून ते देह नसतोच. तो फक्त शुद्ध आत्मतत्व आणि सर्वांचा साक्षी असतो. तो पूर्ण, तुम्ही जगाशी मागाशी वेळ सांगितले, ते पूर्ण देहाच्या दृष्टीने दिसला तरी ते पूर्ण चैतन्य असतं. ते जे अद्यापी वैविध्यपूर्ण जगतात राहतात अशांना फक्त प्राकृत मंद मानवास सहाय्य करण्याकरता साक्षात्कारी मानवाच्या बाबतीत फक्त प्रारब्धाची संकल्पना उपनिषदे तडजोड करून मान्य करण्याचा विनय दाखवतात. विनयता, नम्रता दाखवतात. बरं बाबा आहे, बाबा तू म्हणतो ना बाबा आहे ना, बाबा
आहे ना बाबा. कशासाठी? अद्यापि वैविध्यपूर्ण जगतात राहतोय, त्याला ज्ञान झालेलं आहे, परंतु तो अजून त्या दालनात गेला नाही, वैविध्य जगतात राहतो. अशा फक्त प्राकृत म्हणजे प्रकृतीत राहणाऱ्या मंद मानवास सहाय्य करण्याकरता, त्याला रश्शीतून काढून खड्ड्यातून वर काढण्यासाठी साधूला वाकावं लागतं. मंद अधिकाऱ्यास सहाय्य करण्याकरता साक्षात्कारी मानवाच्या बाबतीत फक्त प्रारब्धाची संकल्पना उपनिषदे तडजोड करून मान्य करतात, विनय दाखवतात. फक्त सापेक्ष दृष्टिकोनातून ती मान्यता व्यावहारिकरित्या दिली जाते. निरपेक्ष दृष्टिकोनातून बोलावयाचे झाल्यास सिद्ध पुरुषास प्रारब्ध नसते, कारण तो ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. 2 मिनिटं आहेत आपल्याकडे, एक श्लोक वाचू शेवटचा. 464 क्रमांकाचा श्लोक आहे. ज्या अर्थी श्रुतीचा अभिप्राय सर्व काही परमसत्य आहे हे सांगण्याचा हेतू आहे. साक्षात्कार्यांना देहादिकाचे सत्यत्व सांगण्याकरता नव्हे. सगळा याचा आटापिटा कशासाठी? या सगळ्या ग्रंथाचा ब्रह्मसत्य, जगत मिथ्या, जीव ब्रह्मेव नापरा. जीव आणि ब्रह्म वेगळा नाही, आणि जगत दिसत असलं तर मिथ्या आणि ब्रह्मच सत्य हे ठणकावून सांगण्यासाठी. मग देव जर मिथ्या आहे त्याच्या चर्चा करण्यासाठी शास्त्र आहेत का? नाही. पण मंद अधिकाऱ्याला मदत करून आपल्यासारखं करायचंय म्हणून ते एक पाऊल खाली उतरतात. श्री शंकराचार्य आपल्या चर्चेचा समारोप करून म्हणतात की साक्षात्कारी पुरुषास सदा देहात्मभाव असतो. बघा, शंकराचार्य चर्चेचा समारोप करताना साक्षात्कारी पुरुषास सुद्धा देहात्मभाव असतो, आणि म्हणून त्या ठिकाणी ब्रह्माखेरीज अन्य भौतिक जगत अस्तित्वात असते हे सिद्ध करण्याकरता प्रारब्धाचा सिद्धांत मान्य करणारे, अनेकता पाहणारे द्वैती उपनिषदातील उतारे उद्भूत करतात. बाकीचे दाखवतात नाही ना, असतं हे काय आम्ही दिसतंय असे बाकीचे प्रमाण सांगतात. श्री शंकराचार्य या ठिकाणी द्वैताच्या पायाखाली आधारित फळीच काढून घेतात. ज्याच्यावर द्वैत दिसतं तेच फळी काढून टाकतात. ते म्हणतात की ते यथावकाश एक निरपेक्ष तत्वाची दृष्टी मान्य करतात. म्हणून अमाप कृपेमुळे ते आधीच्या अपूर्ण तयारीच्या अवस्थेत असताना या मूर्खांना केवळ सामावून घेण्याकरता उपनिषद त्यांच्या पातळीपर्यंत खाली येतात. त्यांना आपल्याबरोबर न्यायचं म्हणून ते खाली येतात. आचार्य म्हणतात उपनिषदाचा कोणताही विद्यार्थी सहज समजू शकेल की सर्वसामान्यपणे श्रुतींना जी चिंता आहे ती त्याला सत्यस्वरूप ब्रह्म समजावून सांगण्याची. या सगळ्या श्रुती 4 वेद 6 शास्त्र 8 या सगळ्यांचा आटापिटा कशाला? ब्रह्मसत्य हे सांगण्याचं आहे ना, का जगत सत्य आहे, जगत मिथ्या आहे, ते खोटं आहेच नाही हे सांगायचं. पण त्याच्या कलेने त्याला न्यायचं आहे. म्हणून आत्मतत्व शेवटचा समारोप आलेला आहे. आत्मतत्व हे एक अविकारी, अक्षय, अनंत, शाश्वत असे विश्वाचे अधिष्ठान आहे. जगत कशावर दिसतंय? परमात्म्यावर. हे असे पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या 7 श्लोकाचा एक संच पुढे आता चालू होतो. श्री शंकराचार्य जेव्हा परमसत्य तत्व स्वरूपाबाबत बोलतात तेव्हा ज्याला उद्देशून ते बोलतात ते श्रोतुगण ते विसरतात आणि अनंत तत्वाच्या प्रेरक आनंदामुळे अनिवार्यपणे भावना विवश होतात. ज्या सत्यस्वरूपाची आपल्या स्वतःच्या हृदयात अनुभूती घेतात त्या सत्यस्वरूपासंबंधी ते आवेशाने वर्णन करतात. पुढचं प्रकरण आहे नानत्व निषेध. हे जे वेगळं दिसते याचा काय करायचं आहे? निषेध. जर आपल्याला त्या स्वरूपाच्या घराकडे जायचं असेल तर असो. त्यांनी सांगितलं प्रारब्ध म्हणून सांभाळलंय का? तुम्हाला आपल्याला तिथपर्यंत न्यायचं आहे म्हणून, नाही तर प्रारब्ध विरब्ध काही नाही. असा आजचा समारोप होता. 2 मिनटं तुमचे जास्त घेतले, मला माफ करा. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वास
येणे वाक्य दोषाचे दोषोनी मज द्यावे कसायदाने ते फळांची वेकटी सांडो तया सत्कर्मी वाढो भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिने जाओ विश्व सुधर्म सूर्य पाव जो जे वांचित तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान्य मनवर्त भूमंडळी भेट तुदा होता चला गर्भतरुच्या आरो चेतना चिंतामणीचे बोलते ज्ञानो पियुषांचे अंचन मार्कंड जेता प्रेमी सर्वाई सदा सज्जन स्वयतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण नीती लोकी गजी जो आदि गुरुया आणि गंतो वजी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावे श्री विश्वेश्वराव हा होईल राम वसाव ज्ञानदेव सुखिया ज्ञानदेव सुखिया हरि ओम शांती.